हॅलो अँड वेलकम बॅक टू मंथन आयस अँड दिस इज शिवप्रसाद. मित्रांनो, तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की एकेकाळी सोने की चिडिया म्हणून ओळखला जाणारा आपला भारत देश ब्रिटिश राजवटी अंतर्गत किंवा ब्रिटिश सत्ते अंतर्गत जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक देश बनला. यामागे नेमकी कारणं कुठली आहेत? ब्रिटिशांचं राजकीय नियंत्रण किंवा ब्रिटिशांची राजकीय सत्ता हे एकच एकमेव कारण आहे का? का ब्रिटिशांनी नियोजितपणे राबवलेली आर्थिक धोरण की ज्याचा एकमेव हेतू हा होता की भारताची संपत्ती भारताबाहेर घेऊन जाणं? अतिशय सिस्टमॅटिकपणे त्यांनी एक आर्थिक धोरण राबवलं. त्या धोरणाअंतर्गत त्यांनी संपूर्ण भारताची जी संपत्ती आहे ती भारताबाहेर घेऊन गेले. तर आजच्या लेक्चरमध्ये ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसी किंवा ब्रिटिशांचं आर्थिक धोरण या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. हा एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि त्याचबरोबर आर्थिक धोरणाचा त्यांनी राबवलेल्या प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक धोरणावरती कशा प्रकारे प्रभाव राहिलेला आहे. तर या एकाच धोरणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण त्यांनी राबवलेल्या बाकी सगळ्या धोरणांचा देखील आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. जेणेकरून काय होईल, ब्रिटिशांच्या संपूर्ण पॉलिसीज, त्यांनी राबवलेली सगळी धोरणे हे एकाच लेक्चरमध्ये आपले पूर्णपणे कव्हर होऊन जातील. क्लॅरिटी आहे? चला तर मग लेक्चरला स्टार्ट करूया. तर सुरुवातीला या सगळ्या गोष्टी स्टार्ट करण्याच्या आधी आपण काही बेसिक गोष्टी समजून घेऊया. ते म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की ईस्ट इंडिया कंपनी ही एक मर्कंटाईल कंपनी होती किंवा एक व्यापारी कंपनी होती. पण आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही की नेमकं एक मर्कंटाईल कंपनी किंवा व्यापारी कंपनी म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनी ही एक व्यापारी कंपनी होती. आपल्या सगळ्यांना माहित आहे की ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये फक्त आणि फक्त व्यापार करण्यासाठी आली होती. जिला इंग्रजीमध्ये आपण मर्कंटाईल कंपनी असं देखील म्हणतो. तर ही व्यापारी कंपनी म्हणजे काय? ठीक आहे. व्यापारी कंपनी म्हणजे शब्दशःचा अर्थ घेतला तर व्यापार करणारी कंपनी. ठीक आहे. पण नेमका काय, तर ही कंपनी काय करते, एका ठिकाणी किंवा एका ठिकाणाहून माल खरेदी करते आणि तो दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकते. या पूर्ण प्रोसेसमध्ये या कंपनीने कुठलंही उत्पादन केलेलं आहे का? तर अजिबात नाही. तर खरेदी करणे आणि विकणे या दोन प्रोसेस मधला जो मार्जिन आहे तो त्यांचा प्रॉफिट आहे. तो त्यांचा नफा आहे. तर व्यापारी कंपनी म्हणजे काय समजलं? ती एका ठिकाणाहून माल खरेदी करते आणि दुसऱ्या ठिकाणाहून नेऊन माल तो विकते. तर या दोन्ही किमतीमधला जो फरक आहे, फॉर एक्झाम्पल एका ठिकाणी 10 रुपयाला हा पेन खरेदी केला, तर दुसऱ्या ठिकाणी नेऊन तो 15 रुपयाला विकला, तर मधला जो 5 रुपयाचा गॅप आहे तो त्यांचा प्रॉफिट आहे. त्या पेनीवरती कुठल्या प्रकारची प्रोसेस त्यांनी नाही करणार, कुठलंही त्यांनी प्रोडक्शन नाही करत आहेत. ठीक आहे. तर मग फक्त आणि फक्त परचेसिंग अँड सेलिंग यामधलं जे मार्जिन आहे तोच त्यांचा प्रॉफिट आहे. मग हा जो प्रॉफिट वाढवायचा असेल तर त्या कंपनीला काय करावं लागेल? ज्या ठिकाणी ती माल खरेदी करते त्या ठिकाणी कमीत कमी किमतीला माल खरेदी करायचा आणि ज्या ठिकाणी ती माल विकतीये त्या ठिकाणी जास्तीत जास्त किमतीला माल विकायचा. म्हणजे काय होईल, त्यांचं जे मार्जिन आहे, प्रॉफिट मार्जिन आहे ते वाढेल आणि ते जास्तीत जास्त नफा कमवू शकतील. समजलं? तर या एकाच कन्सेप्टमध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. ब्रिटिशांनी भारतामध्ये किंवा ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये ज्या काही प्रकारची धोरणं राबवली त्या पाठीमागे हा एकमेव कन्सेप्ट आहे की ईस्ट इंडिया कंपनी ही एक व्यापारी कंपनी आहे. आणि व्यापारी कंपनीचा उद्देश काय असतो? तो म्हणजे जास्तीत जास्त नफा कमवणे. कारण का कुठल्याही प्रकारचं उत्पादन ही कंपनी करत नाही. क्लॅरिटी आहे? ठीक आहे. त्यानंतर एक बेसिक कन्सेप्ट असा आहे की वसाहतीकरण म्हणजे काय, कॉलोनियलिझम म्हणजे काय, ज्याला आपण वसाहतवाद म्हणतो. तर वसाहतवाद म्हणजे काय, तर आपल्या मिलिटरी पॉवरचा वापर करून एका परकीय देशावरती नियंत्रण मिळवणे आणि त्या देशाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर आपल्या आर्थिक भरभराटीसाठी करून घेणे. सिंपल इज दॅट. तर एक सोप्या भाषेमध्ये आपण वसाहतवादाला डिफाईन करू शकतो. म्हणजे काय, जी पॅरेंट कंट्री आहे ती काय करते, कुठल्या दुसऱ्या कंट्रीवरती आपल्या मिलिटरी माइट थ्रू व्हायलन्स म्हणून नियंत्रण प्रस्थापित करते. ठीक आहे. आणि तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा
नैसर्गिक म्हणा, व्यापार म्हणा, या सगळ्या गोष्टीचा वापर आपल्या आर्थिक भरभराटीसाठी करून घेते, आपल्या आर्थिक वृद्धीसाठी करून घेते. त्याला काय म्हणतात? वसाहतवाद. म्हणजे या कंट्रीवरती राज्य करणे किंवा प्रशासन करणे यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे का? तर अजिबात नाहीये. कारण का ते प्रशासन करतील किंवा राज्य करतील तर खर्च वाढेल ना. प्रशासन करण्यासाठी खर्च लागतो. क्लॅरिटी आहे. आणि यांचं काम काय? तर फक्त नफा मिळवणे. मग त्यांना ज्या ठिकाणी त्यांना कॉस्ट कटिंग करता येईल त्या ठिकाणी ते कॉस्ट कटिंग करतील. बात समज में आई? क्लॅरिटी आहे? ठीक आहे. ते वसाहतवाद म्हणजे काय? एका परकीय राष्ट्राच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर आपल्या आर्थिक वृद्धीसाठी करून घेणे. ठीक आहे. आय होप या काही बेसिक गोष्टी तुमच्या सगळ्यांना क्लिअर आहेत. ठीक आहे. तर ब्रिटिशांचं जे आर्थिक धोरण आहे ते आपण 3 टप्प्यामध्ये विभागू शकतो. ठीक आहे. पहिला टप्पा कुठला? व्यापारी भांडवलशाही. पहिला टप्पा कुठला? व्यापारी भांडवलशाही. दुसरा टप्पा कुठला? औद्योगिक भांडवलशाही. आणि तिसरा टप्पा वित्तीय भांडवलशाही. त्याचबरोबर यांचे काही पिरियड सुद्धा आहेत. 1600 ते 1800, 1800 ते 1860 आणि 1860 ते 1947. ठीक आहे. ब्रिटिशांनी जे काय आर्थिक धोरण राबवलं, ऑब्व्हियसली ती एक कॅपिटलिस्ट कंट्री आहे. ठीक आहे. त्यामुळे जी काय धोरण ते राबवलं त्याच्यामध्ये आपल्याला भांडवलशाही बघायला भेटेल. तर ही भांडवलशाही आपल्याला 3 फेजेस मध्ये डिफाईन करता येते. व्यापारी भांडवलशाही, औद्योगिक भांडवलशाही आणि वित्तीय भांडवलशाही. या प्रत्येक गोष्टीचा आपण स्वतंत्रपणे अर्थ काय आणि ती कशा प्रकारे राबवली गेली या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. क्लॅरिटी आहे? तर व्यापारी भांडवलशाही म्हणजे काय? तर व्यापारामध्ये आपली मक्तेदारी स्थापन करणे. क्लॅरिटी आहे? एखाद्या कंट्रीच्या व्यापारामध्ये पूर्णपणे आपली मोनोपोली स्थापन करणे, एक हाती नियंत्रण स्थापन करणे म्हणजे व्यापारी भांडवलशाही. क्लॅरिटी आहे? चला आपण थोडंसं समजून घेऊया. 1757 1757 ला बॅटल ऑफ प्लासी झालं आणि 1764 ला बॅटल ऑफ बक्सर झालं आणि 1765 च्या तहामधून त्यांना दिवाणी अधिकार मिळाले. ठीक आहे. दिवाणी अधिकार म्हणजे काय? तर भारतामध्ये कर गोळा करायचा अधिकार. क्लॅरिटी आहे? ठीक आहे. त्याआधी काय व्हायचं? 1757 किंवा 1764 च्या आधी ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतामध्ये व्यापार करायला यायची तेव्हा ती इंग्लंडमधून किंवा लंडनमधून स्वतःचं सोनं आणि चांदी घेऊन यायची. बरोबर आहे? आणि हे सोनं आणि चांदी त्यांनी देऊन भारताशी व्यापार करायचे. भारत त्यांना काय विकायचा? मसाल्याचे पदार्थ, कापड, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. तर मग या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विकायचो आणि त्या बदल्यामध्ये ते आपल्याला काय देतं? सोनं आणि चांदी. त्याच्यामध्ये काय व्हायलंय की बाहेरचं सोनं आणि चांदी भारतीय लोकांना मिळाले. तर मग हा जो व्यापार आहे तो भारतीय लोकांच्या फायद्याचा आहे. क्लॅरिटी आहे? समजते? पण या व्यापारामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला जास्त प्रॉफिट आहे का? तर अजिबात नाहीये. उलट त्यांना स्पर्धा करावी लागते. कोणासोबत? फ्रान्स सोबत. सॉरी, बाकीच्या ज्या परकीय देश आहेत, फ्रान्स आहे, पोर्तुगीज आहे, त्यांच्यासोबत त्यांना कॉम्पिटिशन करावे लागते. ठीक आहे. म्हणजे स्पर्धा असेल तर जास्तीत जास्त कमी किमतीमध्ये माल खरेदी करू शकतात का? तर अजिबात नाहीये. कारण का भारतीय कारागिराला ऑप्शन आहे ना. समजा ईस्ट इंडिया कंपनी एक भाव सांगते तर पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी वेगळा भाव सांगेल. सो ही हॅज ऑप्शन्स. बरोबर आहे की नाही? मग त्यामुळे त्यांनी अतिशय कमीत कमी भावामध्ये माल खरेदी करू शकत नाहीत. मग अतिशय कमीत कमी भावामध्ये जर माल खरेदी करू शकत नसतील तर जास्तीत जास्त नफा पुढे लंडनला नेऊन किंवा युरोपमध्ये नेऊन तो माल विकून ते कमावू शकत नाहीत. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. क्लॅरिटी आहे? आणि आपण आता ऑलरेडी बघितलं की ईस्ट इंडिया कंपनी ही जी आहे ती पूर्णपणे एक मर्कंटाईल कंपनी आहे. वस्तूची खरेदी करणे आणि वस्तू दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकणे यातलं जे मार्जिन आहे तो त्यांचा नफा आहे. ठीक आहे. मग हे मार्जिन वाढवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी काय करेल? आपलं कॉम्पिटिशन इलिमिनेट करेल सगळ्यात पहिल्यांदा. ठीक आहे. म्हणजे भारतीय कारागिराला जो ऑप्शन आहे ना की समजा इंग्लंडने नाही घेतला तर फ्रान्स घेईल, फ्रान्सने नाही घेतला तर पोर्तुगीज घेईल. ठीक आहे. ते कॉम्पिटिशन ते इलिमिनेट करायचा प्रयत्न करेल आणि ते इलिमिनेट करण्यासाठी ते ऑब्व्हियसली फोर्सचा वापर करतील. म्हणजे काय? व्हायलेन्स बाय एनी मीन्स. फक्त प्रॉफिट कमवा, कुठल्याही मार्गाचा वापर करा पण प्रॉफिट कमवा. दॅट्स इट, नथिंग एल्स. क्लॅरिटी आहे?
ठीक आहे. तर ते सोनं आणि चांदी आणत होते. पण 1757 आणि 1764 नंतर ईस्ट इंडिया कंपनीला दिवाणी अधिकार मिळाले. दिवाणी अधिकार म्हणजे काय, तर कर वसूल करण्याचा अधिकार. ठीक आहे. आता ईस्ट इंडिया कंपनी अजूनही भारतामध्ये व्यापार करते आणि तो व्यापार करण्यासाठी ते आधी आपल्या घरून सोनं आणि चांदी घेऊन यायचे, पण आता त्यांना भारतामध्येच कर गोळा करायचा अधिकार भेटलाय. मग आता त्यांना भारतीय माल खरेदी करण्यासाठी त्यांना इंग्लंडमधून सोनं आणि चांदी घेऊन यायची गरज आहे का? अजिबात नाही. भारतामधूनच कर गोळा केल्यानंतर जो काही पैसा त्याच्याकडे जमतो त्याच पैशाचा वापर करून तो ते भारतीय माल विकत घेऊ शकतात. क्लॅरिटी आहे. तर मग हे जे बाहेरून येणारं सोनं आणि चांदी आहे ते बंद झालं, बरोबर. आणि ते जे भारतामध्ये कर गोळा करत होते त्यातूनच त्यांनी भारतीय माल किंवा भारताशी व्यापार करायला सुरुवात केली. हा झाला पहिला मुद्दा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर 1764 नंतर ईस्ट इंडिया कंपनीचं एक राजकीय वर्चस्व निर्माण झालं. बरोबर आहे. कारण का बंगाल पूर्णपणे त्यांच्या ताब्यामध्ये गेला. आता आपल्या राजकीय वर्चस्वाचा वापर करून जे व्यापारातले नियम असतात, या नियमामध्ये ईस्ट इंडिया कंपनी बदल करू शकते. फॉर एक्झाम्पल, लेट्स से ईस्ट इंडिया कंपनीनं बंगालवरती राज्य प्रस्थापित केलं. ठीक आहे. आता भारतीय कारागीर आहेत, बरोबर आहे. बंगालमधले भारतीय समजा कापड बनवणारा कारागीर आहे. ठीक आहे. तो काय करतो, शेतकऱ्यापासून कापूस खरेदी करतो, त्या कापसापासून तो कापड बनवतो आणि ते कापड तो ईस्ट इंडिया कंपनीला विकतो. बरोबर, ही प्रोसिजर आहे. ठीक आहे. तो भारतीय कारागीर नफा कुठनं कमवतोय, कच्चा माल भारतीय शेतकऱ्याकडनं खरेदी करतोय, त्या कच्च्या मालाचं रूपांतर तो पक्क्या मालामध्ये करतोय आणि तो पक्का माल तो ईस्ट इंडिया कंपनीला नेऊन विकतोय. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. आता ईस्ट इंडिया कंपनीचं राजकीय वर्चस्व निर्माण झालेलं आहे. आता ईस्ट इंडिया कंपनी काय करेल, कच्च्या मालाच्या किमती डिफाईन करेल. ज्या कच्च्या मालाच्या किमती आहेत ना, फॉर एक्झाम्पल कापूस, याची किंमत काय असेल हे आता डिसाईड करायचा अधिकार कोणाला आहे, ईस्ट इंडिया कंपनीला आहे. किंवा ईस्ट इंडिया कंपनी असंही करू शकते, सगळ्या शेतकऱ्यांचा जो कापूस आहे स्वतः खरेदी करेल. ठीक आहे. आता भारतीय कारागिराला कच्चा माल पाहिजे, कशासाठी, कापड बनवण्यासाठी. मग तो कच्चा माल घ्यायला त्याला कोणाकडे जावं लागेल, ईस्ट इंडिया कंपनीला जावं लागेल. बरोबर आहे की नाही. कारण का सगळा कच्चा माल कोणी घेतलाय, ईस्ट इंडिया कंपनीने घेतलाय. तर मग जो भारतीय हँडीक्राफ्ट इंडस्ट्री आहे त्याला कच्चा मालाची गरज आहे. कच्चा माल घेण्यासाठी कोणाकडे जावं लागेल, ईस्ट इंडिया कंपनीकडे. आता ईस्ट इंडिया कंपनी भारतीय कारागिराला कच्चा माल जास्त किमतीमध्ये विकेल, कारण कंपनीला फायदा, प्रॉफिट कमवायचा. ठीक आहे. आता भारतीय कारागिराला कच्चा माल हा जास्त किमतीमध्ये मिळालाय. ठीक आहे. तरी तो विकत घेईल, कारण ऑब्व्हियसली त्याला इंडस्ट्री पुढे चालवायची किंवा आपलं पोट चालवायचं. क्लॅरिटी आहे. आणि कापड बनवल्यानंतर तो विक्रीसाठी बाहेर आणेल. विकत घेणारा कोण आहे, ईस्ट इंडिया कंपनी. आता ईस्ट इंडिया कंपनी ते कापड कमी किमतीमध्ये विकत घेईल. क्लॅरिटी आहे. याला म्हणतात भांडवलशाही. म्हणजे खरेदी करणारा पण ईस्ट इंडिया कंपनी आणि विकणारा सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीज. म्हणजे काय व्हायला, भारतीय कारागिराला कच्चा माल जास्त किमतीमध्ये घ्यावा लागायलाय आणि पक्का माल कमी किमतीमध्ये विकावा लागायलाय. म्हणजे तो दोन्ही बाजूने गेला. ठीक आहे. त्याला प्रॉफिट कमवायला काही चान्सेस नाही आहे. त्याच्यामुळे काय होईल, आपली हँडीक्राफ्ट इंडस्ट्री राहील का, टिकेल का, नाही टिकणार. आपला जो कापड उद्योग आहे तो टिकेल का, अजिबात टिकणार नाही. आणि ईस्ट इंडिया कंपनीने सगळं काय केलं, का तर आपली मक्तेदारी, आपलं एक हाती सत्ता पूर्ण व्यापारामध्ये स्थापन करण्यासाठी. क्लॅरिटी आहे. आणि तेच ईस्ट इंडिया कंपनीने या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघितलं की स्वतःचं सोनं आणि चांदी घेऊन यायचे. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त नफा मिळवणे. क्लॅरिटी आहे, समजतंय. आता त्यांनी काय केलं, आपल्या राजकीय वर्चस्वाचा वापर केला आणि कच्च्या मालावरती सुद्धा आपलं नियंत्रण आहे आणि पक्क्या मालावरती सुद्धा आपलंच नियंत्रण आहे. क्लॅरिटी आहे. या ठिकाणी कुठलंही उत्पादन नाही आहे, ईस्ट इंडिया कंपनी कुठलंही उत्पादन नाही करत आहे, फक्त आपल्या वर्चस्वाचा फायदा घेऊन दोन्ही मालाच्या म्हणजे कच्च्या मालाच्या आणि पक्क्या मालाच्या किमती नियंत्रित करते. ठीक आहे. म्हणून या फेजला असं म्हणतात व्यापारी भांडवलशाही. क्लॅरिटी आहे. काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीने प्रत्येक मार्गाचा वापर करून
जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्यामुळे या फेजला काय म्हणतात, व्यापारी भांडवलशाही. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट फेज काय, औद्योगिक भांडवलशाही. ठीक आहे, आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो की ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिशांचं जे धोरण आहे ते चेंज होत गेले. ठीक आहे, पण आपण हे विसरतो की इंग्लंडमध्ये सुद्धा बदल होत गेले ना. क्लॅरिटी आहे, इंग्लंड सुद्धा सेम नाही राहिलं ना. या फेज मध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती आहे का, अजिबात नाहीये. या ठिकाणी काय झालंय, औद्योगिक क्रांती निर्माण झाली. क्लॅरिटी आहे. मग आता या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, तर इंग्लंडमध्ये भांडवलदार हा एक नवीन वर्ग उदयास आला. म्हणजे असे काही लोक त्याच्याकडे अमाप असा भांडवल आहे, आता त्यांना ते भांडवल गुंतवायचे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर औद्योगिक क्रांती देखील झालेली आहे, मशीनद्वारे उत्पादन व्हायला सुरुवात झालेली आहे. मग या भांडवलदारांनी काय केलं, त्या इंडस्ट्रीज इस्टॅब्लिश केल्या, ते उद्योग उभारले. बरोबर आहे. मग आता उद्योग उभारल्यानंतर मशीनद्वारे माल उत्पादन करायचे, तर त्या इंडस्ट्रीला खाद्य काय लागतं, कच्चा माल. बरोबर आहे. इतके दिवस इंग्लंडमध्ये काय द्यायचं, भारतातून पक्का माल जायचा, कारण का इंग्लंडमध्ये काही नाही बनत, भारत वॉज द ब्रँड. क्लॅरिटी आहे. पण या फेज मध्ये काय व्हायला की इंग्लंडमध्ये कापड बनणं स्टार्ट झाले. बरोबर आहे. तर तुम्हाला हे भांडवलदार वर्ग जो आहे तो ऑब्व्हियसली ब्रिटिश पार्लमेंटवरती दबाव आणेल. क्लॅरिटी आहे की यार आम्ही पैसा गुंतवलाय, जर भारतातून कापड येत असेल आणि इंग्लंडमधल्या लोकांना किंवा युरोपमधल्या लोकांना भारतीय कापड आवडतंय, तर आम्ही एवढा खर्च करून मशीन मधून कापड बनवून ते विकत कोणीच घेत नाहीये, मग आमची इंडस्ट्री काय होईल, बंद पडेल. ठीक आहे, तर ऍज अ सरकार तुम्ही काय केलं पाहिजे, तर आम्ही जे उद्योगधंदे टाकलेत किंवा आम्ही जो पैसा गुंतवलाय त्याला तुम्ही संरक्षण दिलं पाहिजे. संरक्षण देणं म्हणजे काय, तर या मालाचा पुरस्कार करायचा की जास्तीत जास्त हा माल विकला गेला पाहिजे युरोपमध्ये बनणारा, आणि भारतातून येणारा माल लोकांनी कमी विकत घेतला पाहिजे. तर हे गव्हर्नमेंट कसं करते, भारतातून जो माल युरोपमध्ये येतोय त्यावरती अधिक जास्त टॅक्स लावते, त्याच्या किमती वाढवते. किमती वाढल्यामुळे काय होते, लोक खरेदी करत नाहीत. आणि जो इंग्लंडमध्ये माल बनतोय तो ऑब्व्हियसली मशीनमध्ये बनतोय, किंमत कमी आहे, याच्यावरती कुठलाही टॅक्स गव्हर्नमेंट घेत नाही, याची किंमत कमी होऊन जाईल आणि हा माल लोक घेतील. म्हणजे काय होईल, या इंडस्ट्रीज सर्व्हाइव्ह करतील. कुठलीही इंडस्ट्री जेव्हा जन्माला येते त्या इंडस्ट्रीला दोन गोष्टींची अत्यंत जास्त आवश्यकता असते, ते म्हणजे कच्चा माल, दुसरं म्हणजे मार्केट. कच्चा माल यासाठी, उत्पादन होण्यासाठी, आणि मार्केट यासाठी, उत्पादित झालेला माल विकण्यासाठी. या दोन गोष्टी मिळाल्या की कुठलीही इंडस्ट्री भरभराटीस लागते आणि ती इंडस्ट्री डेव्हलप होते. ठीक आहे, आणि हा तोच फेज आहे ज्या ठिकाणी मशीन मधून कापड बनवणं किंवा औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झालेली आहे, युरोपमध्ये झालेली आहे. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी नवीन नवीन इंडस्ट्रीज निर्माण झालेल्या आहेत. मग त्या इंडस्ट्रीजला जगवणं हे तिथल्या गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे, कारण का भांडवलदार वर्ग हा खूप मोठा पैसेवाला वर्ग असतो, त्यांचा इन्फ्लुएन्स, प्रभाव खूप जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतो. ठीक आहे, तर मग यांचा ऐकणं सरकारला भाग आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तर मग त्या चेंज, या बदलाचा प्रभाव आपल्याला भारतामध्ये बघायला भेटतो. कसा काय, पहिले ईस्ट इंडिया कंपनी भारतातून पक्का माल घेऊन जात होती, पण आता नाही. आता ब्रिटिश पार्लमेंटचं प्रेशर आहे की आम्हाला पक्का माल नाही पाहिजे, आम्हाला तुम्हाला कच्चा माल पाहिजे. ठीक आहे, मग त्यांनी काय केलं, भारतातून जास्तीत जास्त कच्चा माल विकत घेतला आणि कुठे नेला, युरोप, इंग्लंडमध्ये. आणि इंग्लंडमध्ये बनणारा कापड, आता या कापडाला मार्केट पण पाहिजे ना, मार्केट कोण आहे, ऑब्व्हियसली भारत. मग भारत काय म्हणला, कच्च्या मालाचा पुरवठा करणारा आणि पक्का माल खरेदी करणारा. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, चेंज समजला. या ठिकाणी ऍटिट्यूड वेगळा आहे, या ठिकाणी वस्तू खरेदी करायची, वस्तू विकायची, त्या मार्जिन मधला प्रॉफिट आहे. या ठिकाणी काय, कच्चा माल घ्यायचा, वस्तू आम्ही बनवणार आणि ती आम्ही विकणार. क्लॅरिटी आहे. म्हणजे काय, भारतीय जे उद्योग आहेत ते पूर्णपणे काय होतील, नष्ट होतील या फेज मध्ये. म्हणूनच जे आपले पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांनी काय म्हणले, देशी वापरा, स्वदेशी वापरा. का वापरा, कारण हेच, कारण का भारतीय उद्योगधंदे पूर्णपणे नष्ट झाले. क्लॅरिटी आहे. या ठिकाणी सुद्धा भारतातला पैसा बाहेर जातोय पण वेगळ्या मार्गाने जातोय, आणि या ठिकाणी सुद्धा भारतातला पैसा बाहेर जातोय पण वेगळ्या मार्गाने जातोय. उद्देश एकच आहे, भारतातला पैसा घेऊन जाणे, फक्त सिस्टीम वेगवेगळी आहे. आपल्याला हेच समजून घ्यायचं की या सिस्टीमचा त्यांच्या बाकीच्या धोरणावरती काय परिणाम आहे. क्लॅरिटी आहे, बात समझ में आ रही है. ठीक आहे.
आणि लास्ट फेज इज दॅट वित्तीय भांडवलशाही. ठीक आहे, या ठिकाणी काय झाले, कंपनीचं सरकार गेले 1860 ते 1947 आणि क्राऊन, ब्रिटिश क्राऊनचं रूल इस्टॅब्लिश झालेला आहे. क्लॅरिटी आहे. आणि 1857च्या उठावाचा चटका देखील इंग्लंडला बसलेला आहे. तर मग या ठिकाणी हेतू काय असेल की बाबा भारतीय लोकांचा रोष न पत्करता आपल्याला आपलं नियंत्रण अजून जास्त स्ट्रॉंग करायचंय आणि त्याचबरोबर भारतीय संपत्ती आपल्याला भारताच्या बाहेर घेऊन जायची. तर मग हे कशा प्रकारे आपण करू शकतो, तर गुंतवणूक. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट. मग त्यांनी काय केलं की ब्रिटिश मधले जे भांडवलदार लोक आहेत म्हणजे कॅपिटलिस्ट लोक आहेत त्यांना काय म्हणलं, तुम्ही भारतामध्ये पैसा गुंतवा. ते म्हणतील की यार भारतामध्ये पैसा गुंतवा, आम्हाला काय भेटेल, तर रिटर्न्स, व्याज. त्या काळामध्ये जर कोणी भारतामध्ये पैसा गुंतवला त्याला जवळजवळ 5% रिटर्न भेटायचं. आणि 5% रिटर्न त्या काळामध्ये इज अ व्हेरी व्हेरी बिग थिंग. क्लॅरिटी आहे. मग हे 5% रिटर्न देण्यासाठी ऑब्व्हियसली जास्तीत जास्त महसूल गोळा करणे, जास्तीत जास्त संपत्तीचं एक्सप्लॉटेशन करणे. क्लॅरिटी आहे. म्हणजे काय, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त रिटर्न युरोपियन लोकांना मिळवून देणे आणि ती संपत्ती, भारतीय संपत्ती भारताच्या बाहेर घेऊन जाणे. क्लॅरिटी आहे. म्हणजे तीनही फेजेसमध्ये इंग्लंडचा फक्त एकच हेतू येते, म्हणजे काय, तर भारताची लूट करणे. ठीक आहे, फक्त ती लूट त्यांनी सिस्टमॅटिकली वेगवेगळ्या फेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. का केलेली आहे, कारण का इंग्लंड या तिन्ही फेजमध्ये सेम नाही आहे. इंग्लंडची गरज बदलली आणि त्या गरजेनुसार त्यांनी लुटण्याची पद्धत बदलली. लुटणं थांबवलं का, नाही. त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या सोयीनुसार त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या फेजेसमध्ये भारतीय संपत्ती जी आहे ती भारताबाहेर नेलेली आहे. ठीक आहे, आय होप हे तीनही फेजेस, ठीक आहे, आर्थिक धोरणाचे 3 टप्पे पडतात. व्यापारी भांडवलशाही, ठीक आहे, औद्योगिक भांडवलशाही आणि वित्तीय भांडवलशाही. हे तीनही टप्पे तुम्हाला समजले असतील अशी मी आशा करतो. ठीक आहे, आणि कोणाला काही डाऊट असेल त्यांनी ते कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण ते डाऊट सॉल्व्ह करू. आता आपला नेक्स्ट पार्ट काय, तर बाबा या तीनही फेजेसचा त्यांच्या धोरणावरती जो परिणाम झालाय तो कशा प्रकारे झालाय. मी काय म्हटलं होतं की या एकाच धोरणाचा वापर करून त्यांनी राबवलेली सगळी धोरणे आपण समजून घेऊ शकतो, आपल्या लक्षामध्ये राहतील, पाठ करायची गरज नाहीये. कसं, ठीक आहे, पहिलं कुठलं धोरण आहे, राजकीय धोरण आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या या ठिकाणी आर्थिक धोरण कसं चालू आहे, काय करायचंय, व्यापार करायचंय आणि जास्तीत जास्त नफा मिळवायचा. ठीक आहे, मग राज्य करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का, अजिबात नाही. ठीक आहे, फक्त काय, व्यापार नियंत्रित करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. ठीक आहे, आणि त्या व्यापारावरती मक्तेदारी स्थापन करण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी ज्या काही गोष्टी केल्या, ठीक आहे, योगायोगाने म्हणा किंवा कोइन्सिडेंटली म्हणा, ते बऱ्याचशा युद्धामध्ये ओढले गेले. क्लॅरिटी आहे. मग युद्ध करणं प्रायोरिटी आहे का, अजिबात नाहीये, कारण का युद्धामध्ये खर्च होतो. तर आपल्याला काय करायचं आहे, खर्च कमी करायचा आहे. कारण का आपण व्यापारी कंपनी आहे, जर आपण खर्च जास्त केला तर प्रॉफिट कमी होऊन जाईल. मग युद्ध नाही करायचे. क्लॅरिटी आहे. आणि जरी समजा आपल्याला आपल्या व्यापारी फायद्यासाठी युद्ध करावं लागलं, ठीक आहे, तर त्या युद्धाचा पूर्ण खर्च देखील वसूल करायचा. क्लॅरिटी आहे. म्हणून बघा या फेज मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने जी काही युद्ध केले, ठीक आहे, त्या युद्धाची नुकसान भरपाई त्यांनी हरणाऱ्या पार्टीकडून वसूल केलेली आहे. मग ते बंगाल असू द्या, ते मराठा असू द्या, ते म्हैसूर असू द्या, ते काही असू द्या. ठीक आहे, युद्ध केल्यानंतर त्यांनी काय केलेलं, बेसिकली त्या संपूर्ण युद्धाची नुकसान भरपाई त्यांनी हरलेल्या पार्टीकडून वसूल केलेली आहे. म्हणजे युद्ध केले कशासाठी, जास्तीत जास्त व्यापारी अधिकार मिळवण्यासाठी. सत्ता मिळवण्यासाठी केले का, तर अजिबात नाही. त्यांना सत्तेमध्ये काहीही रस नाहीये. जास्तीत जास्त आपल्याला व्यापारी अधिकार मिळाले पाहिजे, आपण जास्तीत जास्त संपत्ती कमवली पाहिजे. क्लॅरिटी आहे, समजते. ठीक आहे, आणि हीच गोष्ट आपल्याला त्यांच्या राजकीय धोरणामध्ये सुद्धा बघायला भेटते. ठीक आहे, 1757 मध्ये त्यांनी काय केलं, बंगाल काबीज केला, म्हैसूर, मराठा. ठीक आहे, आणि या तीनही लोकांकडून त्यांनी युद्धाची नुकसान भरपाई वसूल केली. बरोबर आहे. राज्य करायचं का, अजिबात नाही, इंटरेस्ट नाहीये, खर्च जास्त होते, आपल्याला खर्च कमी करायचा.
आणि जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला असेल तर ईस्ट इंडिया कंपनी काय म्हणते की या ही जी युद्ध होती ना ती संरक्षणात्मक युद्ध होती. म्हणजे काय तर आम्ही आमचं संरक्षण करण्यासाठी युद्ध केली, आम्ही कोणावरती आक्रमण नाही केलं. गोष्ट समजते. हे युद्ध क्लेम करताना ईस्ट इंडिया कंपनी काय म्हणते की आम्ही फक्त आमचं संरक्षण करत होतो, आम्ही आक्रमण करत नव्हतो. क्लॅरिटी आहे. म्हणजे काय या युद्धामध्ये आम्ही ओढले गेलो, आम्ही स्वतःहून मुद्दामून युद्ध केली नाही किंवा राजकीय विस्तार करणे हा आमचा हेतू नाहीये. क्लॅरिटी आहे. तर मग त्या प्रकारची धोरणं सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. राज्य करायचं का तर अजिबात नाही. रिंग ऑफ फेन्स म्हणजे काय तर स्वतःचा जो व्यापारी एरिया आहे तो व्यापारी एरिया युद्धापासून संरक्षित राहावा म्हणून त्याच्या सभोवताली बफर स्टेट्स रिंग तयार करणे. क्लॅरिटी आहे. आता ईस्ट इंडिया कंपनीला काय करायचं आहे व्यापार, आणि सतत जर ते युद्धामध्ये राहिले तर व्यापार चांगला होईल का नाही. व्यापाराची वृद्धी व्हायची असेल तर आपल्याला शांती पाहिजे. क्लॅरिटी आहे. सतत जर आक्रमण होत असतील, सतत जर युद्धजन्य परिस्थिती असेल तर व्यापार वाढेल का तर अजिबात वाढणार नाही. क्लॅरिटी आहे. तर मग या टेरिटरीला आपण ज्या टेरिटरीमध्ये व्यापार करतोय त्या टेरिटरीला युद्धाची झळ बसू नये म्हणून आपण काय करणार मैत्री राष्ट्र तयार करणार आपल्या सभोवताली, ज्याला आपण बफर स्टेट म्हणतो. म्हणजे जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीवरती जेव्हा आक्रमण होईल तेव्हा त्यांच्या मित्र राष्ट्रावरती पहिल्यांदा आक्रमण होईल. क्लॅरिटी आहे. मग युद्धाला तोंड कोणाला द्यावं लागेल त्या भारतीय राजाला द्यावं लागेल. ठीक आहे. तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी आपली तयारी करून घेऊ शकते. इट कॅन प्रिपेअर फॉर वॉर. कारण का धोका आहे ना, मराठ्यांपासून धोका आहे. ठीक आहे. हैदराबादला निजाम सुद्धा बऱ्याच लोकांना धोका आहे. ठीक आहे. पंजाब पुढे धोका आहे. म्हणजे काय करतील डिरेक्टली आमच्यावरती आक्रमण नको, आम्हाला बफर स्टेट्स पाहिजे, मित्र राष्ट्र पाहिजे. क्लॅरिटी आहे. आणि ते करण्यासाठी त्यांनी काय केलं रिंग ऑफ फेन्स धोरण राबवलं. कोणी वापरलं वॅरेन हॅस्टिंग्सने वापरलं. संरक्षण क्षेत्र तयार केली जेणेकरून काय होईल आपला व्यापार वृद्धिंगत होईल. आणि याच धोरणाचा विस्तार केला वेलेस्लीने, ज्याला आपण म्हणतो तैनाती फौजेचे धोरण. तैनाती फौजी धोरण म्हणजे काय असं मित्र राष्ट्र ठीक आहे त्या राष्ट्रामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं फौज किंवा आर्मी स्टेशन असेल, त्या आर्मीचा संपूर्ण खर्च ते मित्र राष्ट्र देईल. ठीक आहे. ते मित्र राष्ट्र स्वतःचं कुठलंही सैन्य बाळगणार नाही. ठीक आहे. त्या मित्र राष्ट्रावरती समजा कुठल्या परकीय सत्तेचं आक्रमण झालं तर त्या आक्रमणापासून संरक्षण ईस्ट इंडिया कंपनी करेल, प्रोव्हाइडेड ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचा खर्च हा त्या मित्र राष्ट्राने दिला पाहिजे. क्लॅरिटी आहे. समजतंय. म्हणजे अजूनही पूर्ण प्रशासन ईस्ट इंडिया कंपनी हातामध्ये घेतलंय का अजिबात नाही आहे. म्हणजे काय की माझ्या आर्मीचा खर्च सुद्धा माझ्या मित्र राष्ट्रांनी दिला पाहिजे. बघा हेतू काय जास्तीत जास्त पैसा कमवणे, मित्र वाढवणे किंवा राजकीय सत्ता वाढवणे हा हेतू आहे का अजिबात नाही आहे. आर्थिक धोरण काय चालू आहे जास्तीत जास्त पैसा कमवायचा. युद्ध जरी केली तर दुसऱ्याच्या पैशाने करायची, सैन्य जरी उभं केलं तरी दुसऱ्याच्या पैशाने उभं करायचं, स्वतःचा पैसा जपून ठेवायचा. त्याला म्हणतात मर्केंटाईल कॅपिटलिझम. क्लॅरिटी आहे. व्यापारी भांडवलशाही. स्वतःचा संपूर्ण पैसा राखून ठेवायचा आणि दुसऱ्याच्या पैशाने व्यापार करायचा. दिस इज द बेसिक डेफिनेशन. क्लॅरिटी आहे. म्हणजे या संपूर्ण धोरणामध्ये आपल्याला त्याच गोष्टी पाहायला भेटतात. क्लॅरिटी आहे. फौज ज्या राष्ट्रामध्ये तैनात आहे ते राष्ट्र त्या फौजेचा खर्च करेल, ते राष्ट्र व्यापारी अधिकार संपूर्ण ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकेल. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावरती ते राष्ट्र कुठलाही कर आकारणार नाही. त्या पूर्ण राज्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी कुठल्याही कराशिवाय मोफत व्यापार करू शकते. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. आणि त्या राजाला किंवा त्या राष्ट्राला स्वतःचं सैन्य बाळगण्याची परवानगी नाही आहे. क्लॅरिटी आहे. आणि जर समजा ईस्ट इंडिया कंपनीवरती आक्रमण झालं तर त्या राष्ट्राला सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीला यावं लागेल. क्लॅरिटी आहे. कोणी वापरलं हे लॉर्ड वेलेस्लीने वापरलं. ठीक आहे. कुठल्या कुठल्या राष्ट्रांनी किंवा संस्थानांनी स्वीकारलं 1798 मध्ये निजाम हैदराबाद, 1799 मध्ये मैसूर,
1799 मध्ये तंजावर, नोव्हेंबर मध्ये अवध, 1802 मध्ये मराठा, 1803 मध्ये भोसले, 1804 मध्ये शिंदे किंवा सिंधिया, 1818 मध्ये जोधपूर, जयपूर, माचेरी, बुंदी आणि भरतपूर ही राजपूत राष्ट्रे, आणि 1818 मध्ये होळकर. या सगळ्या राष्ट्रांनी तैनाती फौजेचा करार स्वीकारलाय. ठीक आहे, म्हणजे अजूनही त्यांना प्रशासनामध्ये किंवा राज्य करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? तर अजिबात नाहीये. फक्त आणि फक्त व्यापारी अधिकार मला द्या, दिवाणी अधिकार मला द्या, माझं सैन्य तुमच्या संरक्षणासाठी मी ठेवतो, ते सैन्य माझ्या नियंत्रणामध्ये असेल आणि त्या सैन्याचा संपूर्ण खर्च तुम्हालाच द्यायचा आहे. क्लॅरिटी आहे? म्हणजे काय, सैन्य माझं पण खर्च तुमचा. हेतू काय? जास्तीत जास्त नफा कमवणे, जास्तीत जास्त पैसा कमवणे. त्याचा प्रभाव आपल्याला त्यांच्या राजकीय धोरणामध्ये बघायला भेटतोय. क्लॅरिटी आहे? एक तर युद्ध करू नका, पण केले तर ते दुसऱ्याच्या पैशाने करा. ठीक आहे, युद्धामध्ये जास्त खर्च करू नका. क्लॅरिटी आहे? आणि सगळ्यात जास्त लक्ष व्यापारावरती द्या. म्हणून आपण कुठलेही जे राज्य जिंकली त्याच्यावरती आपण राज्य केलं का? अजिबात नाही केलं. त्यासुद्धा आपण करार केले. कारण का आपल्याला फक्त व्यापारामध्ये इंटरेस्ट आहे ना, आपल्याला फक्त बिझनेस करायचा आहे, आपल्याला राज्य नाही करायचं. सो आपण फक्त बिझनेस करणार, युद्ध फिद्ध तुम्ही करा, तुमचा व्यापार आम्हाला द्या, तुमचा पैसा आम्हाला द्या, बाकी तुम्हाला काय युद्ध करायचं युद्ध करा. कॉमन सेन्सची गोष्ट. क्लॅरिटी आहे? म्हणून ही राज्य त्यांनी खालसा केली का? तर नाही केली, फक्त तैनाती फौजेचा करार केला. क्लॅरिटी आहे? समजतंय? आणि तेच धोरण किंवा त्याचेच काही एलिमेंट्स आपल्याला त्यांच्या प्रशासकीय धोरणात सुद्धा बघायला भेटतात. ठीक आहे, आता भारतीय लोकांवरती प्रशासन करणे किंवा ऍडमिनिस्ट्रेशन करणे म्हणजे काय? खर्च. कारण का अधिकारी नेमावे लागतात, त्यांना पगार द्यावी लागते. ठीक आहे, खर्चाचं काम आहे ना. सो ऑब्व्हियसली ही काय व्यापारी कंपनी आहे आणि कुठला फेज चालू आहे? पहिला फेज चालू आहे. मग काय हेतू काय आपला? जास्तीत जास्त पैसा कमवणे. मग प्रशासनावरती आपल्याला खर्च कमी करायचा आहे. मग आपण काय करणार की जे ऑलरेडी प्रशासन चालू आहे, मुघल प्रशासन असेल किंवा लोकल राजांचं प्रशासन असेल, ते प्रशासन आपण कंटिन्यू करायचं. तर थोडे बहुत आपण चेंजेस करायचे, पण तेच प्रशासन आपण कंटिन्यू करायचं, त्याच्यामध्ये जास्त बदल करायचे नाही. एक्झाम्पल काय? तर रॉबर्ट क्लाइव्हचं दुहेरी शासन. जेव्हा बंगालवरती विजय मिळवला, त्यांनी संपूर्णपणे वेगळी प्रशासकीय व्यवस्था राबवली का? तर नाही. तोच नवाब आहे, फक्त आपला एक डेप्युटी नवाब त्यांनी त्या ठिकाणी अपॉइंट केलं. क्लॅरिटी आहे? कारण का जर त्यांनी संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन जर चेंज केलं तर खर्च वाढेल ना. सगळ्या अधिकाऱ्यांना पगारी द्या, सगळ्या गोष्टी करत नाही. त्याच्यात आम्हाला इंटरेस्ट नाही, आम्हाला बिझनेस करायचा आहे. प्रशासनाचा तो कारभार जे तू सांभाळ. क्लॅरिटी आहे? ठीक आहे. दुसरं काय होईल? जनतेला त्यांचाच नवाब दिसेल, त्यांचाच राजा दिसतोय. म्हणजे काय? आमचं राज्य कोण करते? बंगालचा नवाब. ठीक आहे, पण सगळा कर वसूल कोण करते? ईस्ट इंडिया कंपनी. समजते मी काय म्हणतोय ते? क्लॅरिटी आहे? आणि त्याचबरोबर राजकीय गोष्टींना कोण नियंत्रित करते? ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी फक्त पडद्या पाठीमाग राहून सगळ्या गोष्टी हँडल करते, पण त्यांनी संपूर्णपणे प्रशासन चेंज केलं का? तर अजिबात नाही. क्लॅरिटी आहे? कारण हेतू काय? की आम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही किंवा खर्च वाढवायचा नाही. क्लॅरिटी आहे? आणि हेच धोरण आपण आपल्या आर्थिक धोरणाशी लिंक करू शकतो. हेतू काय आपला? जास्तीत जास्त पैसा कमावणे. तर दुहेरी शासन व्यवस्था 1765 ते 1772 पर्यंत आपल्याला चाललेली बघायला भेटते. क्लॅरिटी आहे? इव्हन ब्रिटिश पार्लमेंटने सुद्धा या फेज मध्ये ईस्ट इंडिया कंपनीवरती जास्त नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला नाही. ठीक आहे, आणि त्याचं उदाहरण म्हणजे काय? रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773. यामध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी केल्या? ठीक आहे, तर काय केलं? तर फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये जो काही कारभार करते त्या कारभाराचा अहवाल ब्रिटिश पार्लमेंटला सादर करण्याची आपण बांधिलकी त्यांनी संचालक न्यायालयावरती लादली की बाबा तुम्हाला सांगावं लागेल की ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये नेमकं काय करायली, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे सांगितलं का? नाही. तुम्ही जो काही कारभार करताय त्याचा एक रिपोर्ट तुम्ही आम्हाला सबमिट करा. संचालक न्यायालय जे आहे ती ईस्ट इंडिया कंपनीची लंडन मधली बॉडी आहे. ठीक आहे, या बॉडीमध्ये 24 लोक असतात आणि या 24 लोकांची निवड होते. निवड कोण करते? सगळे प्रॉपरेटर्स.
प्रोप्रायटर्स म्हणजे कोण? शेअर होल्डर्स. कारण का ईस्ट इंडिया कंपनी ही कुठल्याही एका माणसाची कंपनी नाही आहे, बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन ही कंपनी स्थापन केलेली आहे. तर मग बरेचसे शेअर होल्डर्स या कंपनीचे आहेत. तर मग या शेअर होल्डर्स काय करतात? निवडणुका घेतात आणि त्या निवडणुकामधून त्यांनी 24 लोक या संचालक न्यायालयाच्या, ज्याला आपण कोर्ट ऑफ डिरेक्टर्स असं म्हणतो, सीओडी च्या बॉडीवरती पाठवतात आणि ते लोक बेसिकली ईस्ट इंडिया कंपनीचा संपूर्ण व्यापारी कारभार नियंत्रित करतात. क्लॅरिटी आहे? तर मग या सीओडीला बंधनकारक केलं की तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार जो भारतात चालू आहे, क्लॅरिटी आहे, त्याचा अहवाल तुम्ही आम्हाला सादर केला पाहिजे. ठीक आहे. दुसरी तरतूद काय केली? तर बेसिकली गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हे पद दिलं, पदोन्नती केली, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. मग हु इज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल? वॉरेन हेस्टिंग्स. क्लॅरिटी आहे? त्याचबरोबर गव्हर्नर जनरलला कार्यकारी परिषदेची तरतूद करण्यात आली. किती लोक आहेत? 4 आणि 1 गव्हर्नर जनरल. तर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये किती लोक आहेत? टोटल 5, 4 सभासद आणि 1 गव्हर्नर जनरल. तर थोडेफार चेंजेस केले, म्हणजे जास्त नियंत्रित करायचा प्रयत्न केला का ईस्ट इंडिया कंपनीला? तर अजिबात नाही. क्लॅरिटी आहे? म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटचं सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीवरती फार जास्त असं नियंत्रण आपल्याला या फेजेस मध्ये बघायला भेटत नाही. ठीक आहे. थोडेफार पार्लमेंटने चेंजेस सांगितलेत. आता हे सगळे घटनात्मक कायदे आहेत. ठीक आहे. या धोरणाचा या कायद्यावरती सुद्धा कसा परिणाम आहे आपण ते बघतोय. क्लॅरिटी आहे? तर मग या फेज मध्ये पार्लमेंटने सुद्धा फारसे असे मेजर चेंजेस ईस्ट इंडिया कंपनीच्या स्ट्रक्चर मध्ये जास्त काही केले नाही. क्लॅरिटी आहे? पुढचा कायदा कुठला आहे? पिट्स इंडिया ऍक्ट. नवीन मंडळ स्थापन केलं, बोर्ड ऑफ कंट्रोल. त्याच्यामध्ये 6 मेंबर्स आहेत. क्लॅरिटी आहे? 2 जे आहेत ते कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि 4 जे आहेत ते प्रिव्ही काउन्सिलचे मेंबर्स आहेत. क्लॅरिटी आहे? थोडस समजा अजून डिटेलमध्ये या स्ट्रक्चरला समजायचं झालं तर आपण असं समजू शकतो. लेट्स से दिस इज इंडिया. समजून घ्या इंडिया आहे. ठीक आहे. आणि लेट्स से दिस इज इंग्लंड. आणि हा भारत आहे. क्लॅरिटी आहे? आणि ही आहे तुमची ईस्ट इंडिया कंपनी, जी की इंग्लंडचीच आहे. ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनी भारतावरती राज्य करते. क्लॅरिटी आहे? आणि ईस्ट इंडिया कंपनीचं नियंत्रण जे आहे ते कोर्ट ऑफ डिरेक्टर्स म्हणजेच काय? संचालक न्यायालय. हे कुठं आहे? इंग्लंडमध्ये आहे. क्लॅरिटी आहे? तर मग ईस्ट इंडिया कंपनी भारतावरती जो काय कारभार करते त्या कारभाराचा अहवाल या कोर्ट ऑफ डिरेक्टर्सने ब्रिटिश पार्लमेंटला म्हणजे ब्रिटिश संसदेला सादर केला पाहिजे. ही तरतूद कुठल्या कायद्याची आहे? 1773. बरोबर. आता पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये त्यांनी काय केलंय? तर बोर्ड ऑफ कंट्रोल ही एक नवीन बॉडी स्थापन केली. ठीक आहे. याच्यामध्ये किती मेंबर्स आहेत? 6. 2 जे आहेत ते ब्रिटिश संसदेमधून आलेत आणि 4 जे आहेत ते प्रिव्ही काउन्सिल म्हणजे खाजगी परिषदेमधून आलेले आहेत. क्लॅरिटी आहे? म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला सध्या ईस्ट इंडिया कंपनीवर दोघांचं नियंत्रण आहे. कोणाकोणाचं? कोर्ट ऑफ डिरेक्टर्स, जे की संपूर्णपणे कंपनीचे लोक आहेत, कारण का कंपनीचे शेअर होल्डर्सच काही लोकांना निवडून या बॉडीवरती पाठवतात. दुसरी बॉडी जी की ब्रिटिश पार्लमेंट तयार केली, बोर्ड ऑफ कंट्रोल, ज्यामध्ये पार्लमेंटचे 2 लोक आहेत. क्लॅरिटी आहे? बात समज में आ रही है? म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीवरती दोघांचं नियंत्रण आहे. कोणाकोणाचं? कोर्ट ऑफ डिरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल. क्लॅरिटी आहे? ही तरतूद या पिट्स इंडिया ऍक्ट अंतर्गत करण्यात आली. जास्त काही चेंज आहे का? तर अजिबात नाहीये. फक्त प्रशासकीय कारभार जो आहे तो बोर्ड ऑफ कंट्रोलकडे दिला आणि जो व्यापारी किंवा कमर्शियल जो कारभार आहे तो कोर्ट ऑफ डिरेक्टर्स म्हणजे संचालक न्यायालयाकडे दिला. क्लॅरिटी आहे? समजतंय? जास्त कन्फ्युज नाही व्हायचं. ज्यांना ही PDF पाहिजे असेल, हे जे PPT पाहिजे असेल ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे.
ठीक आहे, त्यामुळे तुम्ही नंतर रिवाइज करताना सुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्ही चेकआउट करू शकता. डोंट वरी, आता फक्त समजून घ्या. क्लॅरिटी आहे? ठीक आहे. तर हे नियंत्रक मंडळ स्थापन केलं. ठीक आहे, बॉम्बे आणि मद्रास हे बंगालच्या अधीन केलं. ठीक आहे, आणि एक कार्यकारी परिषद जी या ठिकाणी 4+1 होती, आणि कार्यकारी परिषद जी या ठिकाणी आपल्याला 4+1 म्हणून बघायला भेटते, तिची सभासद संख्या कमी करून 3+1 केलेली आहे. क्लॅरिटी आहे? म्हणजे एकंदरीत पाहता काय व्हायले, सत्तेचं केंद्रीकरण व्हायले. ठीक आहे, आणि आर्थिक धोरण ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे ब्रिटिश पार्लमेंटने सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीवरती फार जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केलाय का? तर अजिबात नाही केलेलं. क्लॅरिटी आहे का? हेतू काय? जास्तीत जास्त नफा कमवणे. नफा कमवा, पण एक थोडंफार नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केलाय, पण अतिशय जास्त असं स्ट्रिक्ट असं नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला का? तर अजिबात नाही केलेलं. क्लॅरिटी आहे? आणि हेच आपल्याला त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय धोरणामध्ये बघायला भेटते. क्लॅरिटी आहे? पुढच्या कायद्यामध्ये काय झालं, तर 1793च्या कायद्यामध्ये पहिल्यांदाच इंग्लंडने असं म्हणलं की ईस्ट इंडिया कंपनीने जो भारतामधला प्रदेश जिंकलाय, दॅट इज नथिंग बट द ब्रिटिश पोझेशन्स इन इंडिया. म्हणजे काय की ते भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश आहेत. म्हणजे काय, इंग्लंडनी ओळख दिली की येस, तो जो एरिया जिंकला ईस्ट इंडिया कंपनीने तो आमचाच आहे. क्लॅरिटी आहे? अजून काही मेजर चेंज केलाय का? नथिंग. ठीक आहे, आणि त्याचबरोबर 20 वर्षांनी ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी वाढवली, आणि त्याचबरोबर गव्हर्नर जनरलला नकार अधिकार देण्यात आला. आता नकार अधिकार म्हणजे काय, कार्यकारी परिषदेमध्ये किती मेंबर्स आहेत? 3+1, 3 मेंबर्स आणि एक आपला गव्हर्नर जनरल. ठीक आहे, आता त्याच गव्हर्नर जनरलला नकार अधिकार दिलाय, त्याला व्हीटो पॉवर असं म्हणतो आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठला निर्णय घेताना या तीनही सभासदांनी निर्णयाच्या पक्षामध्ये मतदान केलं आणि फक्त गव्हर्नर जनरलने आपल्या व्हीटो पॉवरचा वापर केला की नाही, हा निर्णय नाही घ्यायचा, तर ते निर्णय अंमलामध्ये येत नाही किंवा तो कायद्याची अंमलबजावणी होत नाही. दॅट इज नथिंग बट नकार अधिकार, किंवा ज्याला आपण व्हीटो पॉवर असं म्हणतो. क्लॅरिटी आहे? आणि अजून एक तरतूद अशी केली की बोर्ड ऑफ कंट्रोल, जे की नव्याने इस्टॅब्लिश झाले. कोणी इस्टॅब्लिश केले? संसदेने. किती मेंबर्स आहेत? 6. 2 कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत आणि 4 खाजगी परिषदेमधले मिनिस्टर्स आहेत किंवा लोक आहेत. ठीक आहे, त्या सगळ्यांचे वेतन ईस्ट इंडिया कंपनीने दिलं पाहिजे. ब्रिटिश खजिन्यातून नाही, तर भारतीय खजिन्यातून त्या सगळ्यांचं वेतन दिलं पाहिजे. म्हणून सुरुवातीला तुम्ही बघा की जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाली, तेव्हा बऱ्याचशा आपल्या राजकीय नेत्यांची ही मागणी होती की हे जे लोक इंग्लंडमध्ये बसलेत त्यांचा पगार भारतीय खजिन्यातून का दिला जातोय? त्यांचं जे वेतन आहे ते इंग्लंडने द्यावं, आपल्या खजिन्यातून द्यावं. क्लॅरिटी आहे? पण आपल्याला एक बघायला पाहिजे की धोरण काय, की भारतावरती एक तर प्रशासन करायचं नाही, आणि समजा जर केलंच तर त्या सगळ्या प्रशासनाचा खर्च भारताकडूनच वसूल करायचा. म्हणजे आपल्या व्यापारामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त जास्तीत जास्त पैसा कमवता आला पाहिजे. म्हणूनच काय, बोर्ड ऑफ कंट्रोल का स्थापन केली? ते ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण ठेवायला स्थापन केली. पण खर्च कोणी केला पाहिजे? भारतानेच केला पाहिजे. क्लॅरिटी आहे? म्हणजे एक, तुमच्यावर राज्य तर करणारच करणार, ते करायचा पैसा तुमच्याकडून वसूल करणार. क्लॅरिटी आहे? समजते? म्हणजे आम्ही काहीच देणार नाही, सगळं तुमच्याकडून फक्त आम्ही घेणार, हा हेतू आहे. क्लॅरिटी आहे? त्याचबरोबर जे काही गव्हर्नर जनरल्स किंवा गव्हर्नर्स या फेज मध्ये होऊन गेले, त्यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेतले त्यामध्ये सुद्धा आपल्याला या आर्थिक धोरणाचे म्हणजे काय, व्यापारी भांडवलशाहीचे एलिमेंट्स आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे, कुठले कुठले महत्वाचे गव्हर्नर होऊन गेले? वॅरन हेस्टिंग्स. ठीक आहे, यांना काही चेंजेस करायचा प्रयत्न केला. म्हणजे काय, 1772 मध्ये कंपन्यांच्या प्रदेशाचे जिल्ह्यामध्ये विभाजन केले. ठीक आहे, आणि युरोपियन जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती केली. हे काय म्हणलं, प्रशासन जसं आहे तसं ठेवायचं, फक्त काही मॉडिफिकेशन करायची जे की आपल्या सोयीचे असतील. आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त महसूल गोळा करायचं. ठीक आहे, आणि ते महसूल गोळा करण्यासाठी आपला माणूस पाहिजे. कोण? आपला जिल्हाधिकारी असला पाहिजे. कोण? युरोपियन. क्लॅरिटी आहे?
बात समझ में आ रही है? ठीक आहे. त्याचबरोबर 1776 मध्ये हिंदू आणि मुस्लिम कायद्याचे संवितीकरण करण्याचा प्रयत्न केला. क्लॅरिटी आहे. आता अनायासे आपण काय करतो, भारतीय लोकांवरती राज्य करतोय. ठीक आहे, मग आपल्याला त्यांचे कायदे समजले पाहिजे. क्लॅरिटी आहे, समजतंय? आता तुम्ही म्हणता सर मग ब्रिटिशांनी आपले कायदे का नाही आणले? का आणतील ते? कारण का आर्थिक धोरणाचा हेतू काय या ठिकाणी? भारतीय माल युरोपमध्ये विकला गेला पाहिजे. म्हणजे काय, भारताला आपल्याला ब्रँड बनवायचे. क्लॅरिटी आहे, भारताच्या संस्कृतीचा आपल्याला गौरव करायचा आहे. जर आपण भारतीय लोकांना असं म्हटलं की तुमच्या सगळ्या वस्तू खराब आहेत, तर भारत ब्रँड बनेल का? अजिबात नाही बनणार. ती 1757च्या आधीची गोष्ट आहे. कारण का भारतीय माल विकला गेला पाहिजे ना. कारण का यांच्याकडे पक्का माल आहे का? नाही, अजिबात नाही आहे. भारतीय कापड, भारतीय मसाल्याचे पदार्थ, भारतीय रेशीम, या सगळ्या वस्तूंची युरोपमध्ये मागणी वाढली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय, इंडियन गुड्स इज नथिंग बट ब्रँड. त्याला ब्रँड व्हॅल्यू आहे. क्लॅरिटी आहे. म्हणजे काय, भारतीय लोकांना आपण काय केलं पाहिजे, त्यांच्या संस्कृतीचा, या सगळ्या गोष्टींचा आपण गौरव केला पाहिजे. क्लॅरिटी आहे. एक मिनिट. या सगळ्या गोष्टीचा आपण गौरव केला पाहिजे, तरच भारतीय माल हा युरोपमध्ये ब्रँड म्हणून ओळखला जाईल. क्लॅरिटी आहे, समजते ना? कारण जो काही प्रॉफिट ते कमवत आहेत ते भारतीय मालावरूनच कमवत आहेत. क्लॅरिटी आहे. म्हणून त्यांनी काय केलं, भारतीय लोकांना वेस्टर्नाइज करण्यापेक्षा ते स्वतःच भारतीय संस्कृतीला समजून घेऊ लागले. म्हणजे आपल्या गोष्टी भारतीय लोकांवरती लादण्याऐवजी भारतीय लोकांच्या गोष्टी आम्ही समजून घेऊ. क्लॅरिटी आहे. म्हणूनच भारतीय लोकांचे जे कायदे असतील किंवा भारतामध्ये जे हिंदू आणि मुस्लिम धर्माचे लोक राहतात त्यांचे काय कायदे आहेत, ते कायदे आम्ही समजून घेऊ, त्यांची संस्कृती आम्ही शिकून घेऊ. क्लॅरिटी आहे. म्हणून बघा, या फेज मध्ये त्यांनी कुठलीही सामाजिक सुधारणा करायचा प्रयत्न नाही केलेला. सतीबंदी असेल, विधवा पुनर्विवाह कायदा असेल, या फेज मध्ये केलाय का? अजिबात नाहीये. का चेंज करायचं आम्हाला? नाही करायचं आम्हाला चेंज. उलट तुमचं भारी आहे. म्हणजे भारतीय लोक संस्कृती भारी आहे, तरच भारतीय माल ब्रँड बनेल ना. अन्यथा बनेल का? नाही बनणार. हा, तुम्ही आणि आम्ही वेगवेगळे आहोत. म्हणजे भारतीय लोक आणि युरोपियन लोक आपण वेगवेगळे आहोत. मे बी तुमच्याकडे काय भारी आहे, तुमचा माल भारी आहे, तो आम्हाला पाहिजे. समजते? क्लॅरिटी आहे. कारण त्या मालाला युरोपमध्ये मागणी आहे. हे चित्र या ठिकाणी चेंज होईल. या ठिकाणी त्यांना त्यांचा माल विकायचा आहे, जो की मशीन मध्ये बनलाय. भारतीय माल त्यांना विकायचा नाहीये. ते काय म्हणतील, भारतीय संस्कृती खराब आहे, भारतीय समाज व्यवस्था खराब आहे, भारतीय लोक अशिक्षित आहेत, अडाणी आहेत, तुच्छ आहेत. क्लॅरिटी आहे, समजते ना? म्हणजे काय होईल, युरोपियन माल जास्त विकला जाईल. या ठिकाणी ते आपल्याला खालचा दर्जा दाखवतील. मग या ठिकाणी समाज सुधारणा होतील. याच फेज मध्ये झाल्या. या फेज मध्ये झाल्या का? अजिबात झालं नाही. म्हणून म्हणतो की आर्थिक धोरण व्यवस्थित समजून घ्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑटोमॅटिकली समजतात. ठीक आहे. प्रिलिम्स मध्ये या सगळ्या फॅक्ट्स तर पाठ करायची गरज तर नाहीये. समजा क्वेश्चन काही असेल, तुम्हाला फक्त बघायचं की नेमकं तो कुठल्या फेज मध्ये झालाय आणि त्या अनुषंगाने तुम्ही उत्तर मार्क करू शकता. त्याच्या पाठी मग काय कारण असेल. क्लॅरिटी आहे. म्हणजे काय, आपलं पाठ करायचं काम कमी व्हायला लागलेलं आहे. सॉरी. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. आणि मेन्स मध्ये जेव्हा तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात, तुम्ही डायरेक्टली त्याला इकॉनॉमिक पॉलिसी सोबत लिंक करू शकता. तुमच्याकडे आन्सर लिहिण्यासाठी वेगवेगळे पॉइंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल, असं म्हटलं जातं की विलियम बेंटिक च्या कारकिर्दीमध्ये भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या सुधारणा झाल्या. भारतीय समाज प्रगतीकडे गेला. भारतामध्ये धार्मिक आणि सामाजिक सुधारणा झाल्या. स्पष्ट करा. मग याला तुम्हाला कुठे लिंक करायचंय? इकॉनॉमिक पॉलिसीला लिंक करायचंय. कारण का इकॉनॉमिक पॉलिसीच ती आहे ना की या ठिकाणी भारतामध्ये आम्हाला युरोपियन माल विकायचा आहे. मग भारतीय लोकांचं वेस्टर्नायझेशन झालं पाहिजे, पाश्चिमात्यीकरण झालं पाहिजे. भारतीय लोकांना युरोपियन मालाची आवड निर्माण झाली पाहिजे. क्लॅरिटी आहे. म्हणून या ठिकाणी
त्यांनी आपल्याला शिक्षण देण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. केला का? नाही केला. उलट आपलं शिक्षण त्यांनी घेतलं. आपले धर्मग्रंथ त्यांनी वाचले, भगवद्गीतेचं भाषांतर केलं. क्लॅरिटी आहे? समजते? कारण का या फेज मध्ये त्यांना आपल्याला ब्रँड बनवायचं, आणि या फेज मध्ये त्यांना आपल्याला युरोपियन बनवायचे. तरच आपण युरोपियन कपडे घालू ना, अन्यथा आपण घालू का? अजिबात नाही घालणार. या फेज मध्ये इंग्रज भारतामध्ये आले, ते भारतीयांसारखे राहू लागले. त्यांना मुघलांचा नवाबाचा थाट त्यांना आवडू लागला. ते स्वतः देखील हत्तीवर फिरू लागले, मुघलांसारखे नवाबासारखे कपडे घालू लागले, भारतीय स्त्रियांशी विवाह करू लागले. पण या फेज मध्ये काय? नाही नाही नाही, तुमचं धोती वगैरे खराब आहे, आमचा पॅन्ट भारी आहे. का भारी आहे? काय कारण आहे? कारण तो पॅन्ट युरोपमध्ये बनलाय ना, आणि तो भारतीय लोकांनी सुद्धा विकत घेतला पाहिजे. क्लॅरिटी आहे? हे प्रत्येक गोष्ट जे आहे ते इकॉनॉमिक पॉलिसीचं एक्सटेन्शन आहे. क्लॅरिटी आहे? तर मग त्याच ठिकाणी काय केलं? मनुस्मृतीचं भाषांतर केलं. नाव काय दिलं? गेंटू लॉज. ठीक आहे. 1791 मध्ये विल्यम जोन्स आणि कोलब्रुक यांनी हिंदू कायद्याचा सारांश तयार केला. क्लॅरिटी आहे? म्हणजे काय बघा, भारतीय संस्कृती आणि भारतीय कायदे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांचे कायदे आपल्यावरती लादण्याचा प्रयत्न केला जातो का? नाही, अजिबात नाही. कारण का आर्थिक धोरण तसं आहे. कारण का भारतीय मालाची, भारतीय वस्तूंची त्यांना गरज आहे. त्या वस्तूंची, त्या मालाची प्रतिष्ठा कायम ठेवणं इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी भारतीय गोष्टींचा गौरव आपल्याला करावाच लागेल. क्लॅरिटी आहे? तर या सगळ्या गोष्टी वॉरेन हेस्टिंग्सने केल्या. कॉर्नवॉलिसने काय केलं? तर भारतातील नागरी सेवांचे जनक म्हटलं जातं यांना. त्यांनी काय केलं? बेसिकली काही चेंजेस करायचा प्रयत्न केला. अपवाद प्रत्येक ठिकाणी असतात. 1793 मध्ये, ज्याला आपण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणतो, म्हणजे काय, जो कलेक्टर आहे त्याला दिवाणी अधिकार होते, आणि त्याचबरोबर त्याला न्यायालयीन अधिकार सुद्धा होते. म्हणजे काय, जज पण तोच आहे आणि कलेक्टर सुद्धा तोच आहे. कॉर्नवॉलिसने काय केलं? ते दोघेही अधिकार वेगवेगळे केले, की नाही बाबा, तू फक्त आणि फक्त तू महसूल गोळा कर, तू न्यायालयीन अधिकार ही ड्युटी तू पार पाडू नको. म्हणजे दोन्ही ड्युट्यापासून वेगवेगळं केलं. क्लॅरिटी आहे? 1793 मध्येच त्यानं कॉर्नवॉलिस कोड सादर केला. ठीक आहे. आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नागरी सेवाची स्थापना केली, जी नंतर भारतीय नागरी सेवा बनली. त्याचबरोबर फौजदारी अदालत रद्द केली आणि युरोपियन न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सर्किट कोर्टची स्थापना केली. क्लॅरिटी आहे? म्हणजे काही गव्हर्नर जनरल असे होते ज्यांनी काही चेंजेस करायचा प्रयत्न केला, पण ते मेजॉरिटी लेवलला आहेत का? नाही. अजूनही खरी सत्ता युरोपियन लोकांकडेच आहे. अजूनही सत्तेचं केंद्रीकरणच आहे. क्लॅरिटी आहे? अजूनही पाश्चिमात्यकरण होताना आपल्याला पाहायला मिळत नाही त्या प्रमाणामध्ये. क्लॅरिटी आहे? जमीनदारांचे सर्व पोलीस अधिकार काढून घेतले. ठीक आहे. म्हणजे तुमचं काम फक्त जमीनदारीचं तुम्ही तेवढंच करा, पोलीस कामं तुम्ही करू नका. क्लॅरिटी आहे? त्यानंतर जॉन शोर आणि वेलेस्ली हे सुद्धा गव्हर्नर जनरल होऊन गेले. वेलेस्ली इम्पॉर्टंट आहे, तो या नेक्स्ट फेज मध्ये. क्लॅरिटी आहे? तर आय होप राजकीय आणि प्रशासकीय धोरणामध्ये काही अडचण नसेल. ठीक आहे. नेक्स्ट इज सामाजिक व धार्मिक धोरणे. जसं की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी त्यांना भारतीय समाजामध्ये आणि धर्मामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यांना भारतीय वस्तूची व मालाची आवश्यकता आहे. त्यामुळे ते भारतीय समाजाला जास्त बदलण्याचा प्रयत्न नाही करणार. प्राच्यवादी लोक आहेत, समाजामध्ये त्यांनी हस्तक्षेप नाही केला. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांनी उलट भारतीय साहित्याला अजून जास्त गौरव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल स्थापन केली. चार्ल्स विल्किन्सने भगवद्गीता हितोपदेश याचे भाषांतर केलं, आणि या भगवद्गीतेमध्ये प्रस्तावना कोण लिहिली आहे? हेस्टिंग्सने लिहिली आहे. ठीक आहे. आणि भारतीय संस्कृतीचा व समाज व्यवस्थेचा त्यांनी गौरव केला. तिला बदलण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण का गरजच नाही आहे. आर्थिक धोरण त्या प्रकारचं नाही आहे. क्लॅरिटी आहे?
महसूल धोरण काय, तर जास्तीत जास्त महसूल गोळा केला पाहिजे. ठीक आहे, कारण का आपल्याला जास्तीत जास्त व्यापार वाढवायचा आहे, व्यापारामध्ये वृद्धी करायची आहे. काय केलं पाहिजे आपण, जास्तीत जास्त महसूल गोळा केला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी जमीनदारी प्रणाली राबवण्यात आली. आता बघा, त्यांना प्रशासन करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्यांना राज्य करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. का, कारण का या गोष्टीमुळे खर्च वाढतो. आपल्याला काय करायचं आहे, खर्च कमी करायचा आहे. म्हणून त्यांनी काय केला, जमीनदार एजंट निवडला. ठीक आहे, सगळ्या शेतकऱ्यांकडून जर गोळा करत बसलो आपण, किती खर्च होईल, किती अधिकारी नेमावे लागतील. ऑब्व्हियसली आपल्याला काय करायचं आहे, खर्च कमी करायचा आहे. हा, जमीनदार, ही सगळी जमीन तुझी आहे, जे काही टॅक्स होते ते मध्येच जा, संपला विषय. क्लॅरिटी आहे, खर्च कमी केला. त्याच्यामुळे आपल्याला जमीनदारी प्रणाली जी आहे, महसूल प्रणाली, ती आपल्याला या फेज मध्ये बघायला भेटते. का, कारण का आर्थिक धोरण त्या प्रकारचं आहे. मग या जमीनदारी प्रणालीची वैशिष्ट्य कुठल्या प्रकारची आहेत, तर जमीनदार जमिनीचे मालक आहेत. सनसेट लॉ म्हणजे काय, ठरलेल्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत जमीनदाराने जर कर जमा केला नाही किंवा महसूल जमा केला नाही तर त्याची जमीनदारी रद्द होते किंवा बरखास्त होते. क्लॅरिटी आहे. या पूर्ण प्रणालीने 19% ब्रिटिश भारताचा भाग व्यापला होता. कुठले कुठले स्टेट्स, बंगाल, बिहार, ओरिसा आणि बनारस पर्यंत बघायला भेटते. ठीक आहे, आणि याच महसूल धोरणाअंतर्गत संपत्तीचा निचरा म्हणजेच काय, ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे काय, भारताची संपत्ती भारताच्या बाहेर नेणे, या तत्वाचा उगम या फेज मध्ये स्टार्ट झाला. क्लॅरिटी आहे. आता मी ऑलरेडी डिस्कस केलं होतं की भारतीय जो हस्तउद्योग करणारा व्यक्ती आहे किंवा हातावरती जो कापड बनवणारा व्यक्ती आहे, त्याला कच्चा माल जास्त किमतीमध्ये विकत घ्यावा लागतोय आणि पक्का माल कमी किमतीमध्ये विकावा लागतोय. मग त्याचा उद्योग टिकेल का, तर नाही टिकणार. आणि त्याच ठिकाणी हेच झालं, तर भारतीय हस्तकला कारागिरांची पिळवणूक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. क्लॅरिटी आहे. म्हणजे काय, एका इकॉनॉमिक पॉलिसीचा त्यांनी राबवलेल्या बाकीच्या सगळ्या धोरणावरती आपल्याला परिणाम बघायला भेटतोय. ठीक आहे, या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला इतिहासामध्ये जास्त गोष्टी लक्षात ठेवायची गरजच नाहीये. क्लॅरिटी आहे. फक्त ती घटना किंवा ते धोरण नेमकं कुठल्या फेज मध्ये आहे हे जरी आपल्याला समजलं तरी आपण बऱ्यापैकी त्या क्वेश्चनचा आन्सर लिहू शकतो. क्लॅरिटी आहे. तर आपण काय केलं, बेसिकली थिअरी सब्जेक्टला आपण 3 फेज मध्ये कन्सेप्च्युअलाइज करायचा प्रयत्न करतोय. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट काय, शैक्षणिक धोरण. सो ऑब्व्हियसली त्यांना भारतीय लोकांना चेंज करायचं का, अजिबात नाही करायचं. ठीक आहे, उलट भारताला त्यांना ब्रँड बनवायचं आहे. भारतामध्ये ज्या काही गोष्टी असतात ते चांगल्या असतात, त्याला आपल्याला चेंज करायचं का, तर अजिबात नाही. एज्युकेशन देण्यात काही इंटरेस्ट आहे का, नाही आहे. तुमच्याकडे जे ऑलरेडी एज्युकेशन आहे तेच खूप चांगलं आहे. क्लॅरिटी आहे, कारण का भारत इज ब्रँड. ठीक आहे, त्यांनी काय केलं, कलकत्ता मदरसा स्थापन केली 1781 मध्ये वॅरन हेस्टिंग्सनं. कारण काय, मुस्लिम कायदा आणि संबंधित विषयांचा अभ्यास करण्यासाठी. म्हणजे शिक्षणामध्ये काही डेव्हलपमेंट केली, पण ती का केली, तर भारतीय कायदा आणि भारतीय एज्युकेशन आपण समजून घेण्यासाठी. ईस्ट इंडिया कंपनी आपला अभ्यास करते, त्यांचा अभ्यास आपल्याला देत नाहीये. क्लॅरिटी आहे. संस्कृत कॉलेज 1791, जोनाथन डंकन, बनारस हिंदू कायदा आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, फोर्ट विल्यम कॉलेज प्रशासकीय अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी. ठीक आहे, पण ज्या ते जो इम्पॅक्ट आहे इकॉनॉमिक पॉलिसीचा तो आपल्याला एज्युकेशनल पॉलिसीमध्ये सुद्धा बघायला भेटतो. ठीक आहे, कारण का भारतीय मालाला मागणी आहे, तो भारत इज ब्रँड, त्यामुळे भारताचं सगळं चांगलं आहे. भारताची संस्कृती चांगली, भारताचा समाज चांगला, भारताचं शिक्षण देखील चांगलं. कारण का आम्हाला भारतातील वस्तू पाहिजे, भारतातील माल पाहिजे, कापड पाहिजे, आणि ते आम्हाला युरोपमध्ये नेऊन महाग किमतीला विकायचे. कारण का इंडिया इज ब्रँड. सो ऑब्व्हियसली भारतीय गोष्टींचा गौरव होईल या फेज मध्ये. युरोपियन गोष्टी भारतावरती लादण्याचा प्रयत्न होणार नाही. उलट भारतीय गोष्टींचा अभ्यास आणि वापर ते स्वतः करतील. क्लॅरिटी आहे. त्यामुळे या फेज मध्ये कुठलंही पाश्चिमात्यीकरण आपल्याला बघायला भेटत नाही, जे की आपल्याला या फेज मध्ये बघायला भेटत. क्लॅरिटी आहे. आय होप या फेज सगळ्यांना समजला असेल. ठीक आहे, सो नाउ लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट फेज. औद्योगिक भांडवलशाही.
क्लॅरिटी आहे? आता या ठिकाणी काय झालेलं आहे, राजकीय धोरणामध्ये काय चेंज होईल, या ठिकाणी आम्हाला आक्रमण नाही करायचं, बरोबर की नाही, कारण का आम्हाला राज्य करण्यात इंटरेस्ट नाही आहे. पण या ठिकाणी आम्हाला काय करायचंय, जास्तीत जास्त कच्चा माल प्रॉक्यूर करायचा. क्लॅरिटी आहे ना, समजताना मी काय म्हणतोय ते? ठीक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्रावरती आमचं नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे काय करणार, ज्या ठिकाणी शांती आहे त्या ठिकाणी आम्ही युद्ध करणार, मुद्दा म्हणून आम्ही युद्ध करणार, मुद्दा म्हणून आम्ही आक्रमण करणार. तेच झालं. आणि वेगवेगळ्या धोरणाअंतर्गत त्यांनी मराठा, पंजाब, बुर्मा, सिंध, पंजाबची तर काही चूक पण नव्हती, पंजाबने काहीच केलं नव्हतं, तरी पंजाबवरती आक्रमण केलं. ठीक आहे. आणि वेगवेगळ्या धोरणाअंतर्गत खालसा करायला सुरुवात केली. खालसा का करायला सुरुवात केली, कारण का सध्या आम्हाला कच्चा माल पाहिजे आणि त्याचबरोबर आमचा इंग्लंडमध्ये जो माल बनतोय त्याला मार्केट पण पाहिजे. त्यासाठी त्या प्रदेशावरती संपूर्ण आमचं नियंत्रण असणं फार आवश्यक आहे. आम्ही काय करणार, खालसा करणार. क्लॅरिटी आहे? ते स्टार्टेड अनेक्सेशन एव्हरीथिंग. मग वेगवेगळी धोरणं, गैर प्रशासन आणलं. कोण? विल्यम बेंटिकने आणलं. या गैर प्रशासन म्हणजे मिस गव्हर्नन्सचं कारण देऊन कुठले कुठले राज्य त्यांनी खालसा केली. म्हैसूर 1831, कचार 1832, जयंती 1832 आणि कुर्ग 1834. ठीक आहे. डलहौसीने त्याचप्रमाणे दत्तक वारसा नामंजूर हे धोरण आणलं. ठीक आहे. या धोरणाअंतर्गत त्यानं सातारा, जैतपूर, संबलपूर, बघाट, उदयपूर, झाशी, नागपूर ही खालसा केली आणि गैर प्रशासनाचं कारण देऊन त्यांनी अवध केलं. आता अवध एक बेस्ट एक्झाम्पल आहे बघा. अवधचा पराभव 1764च्या बक्सारच्या युद्धामध्ये झाला होता. मग 1764 पासून ते 1856 पर्यंत त्यांनी अवध खालसा नाही केलं. का? पॉलिसी, आम्हाला राज्य नाही करायचं. प्लस रिंग ऑफ फेन्स धोरण, कारण का अवध विल ऍक्ट ॲज अ बफर स्टेट, संरक्षण क्षेत्र म्हणून अवध काम करेल. क्लॅरिटी आहे? मग हे आपल्याला एक उदाहरण आहे की बाबा या दोन पॉलिसीचा डिफरन्स मधलं. पण या ठिकाणी आपल्याला बफर स्टेटची गरज आहे का? नाही आहे. संपूर्ण भारत आमचा आहे आणि जास्तीत जास्त गोष्टी आम्हाला नियंत्रणामध्ये आणायच्या. का? कारण का कच्चा माल घ्यायचा आणि पक्का माल विकायचा. सो एव्हरीथिंग शुड बी अंडर आवर कंट्रोल. आमच्या कंट्रोलमध्ये प्रत्येक गोष्ट पाहिजे. ठीक आहे. औद्योगिक भांडवलशाही, त्याचे इम्पॅक्ट आपल्याला बघायला भेटते. म्हणून 1856 मध्ये गैर प्रशासनाचं कारण देऊन 1764 मध्ये खालसा न केलेला अवध त्यांनी 1856 मध्ये खालसा करून टाकले. क्लॅरिटी आहे? समजते? तर ही फॅक्ट्स लक्षात ठेवायची गरजच नाहीये. द मोमेंट तुम्हाला फेज समजला, कुठला फेज आहे? आर्थिक फेज, इकॉनॉमिक फेज, औद्योगिक भांडवलशाही, मग दत्तक वारसा नामंजूर सुद्धा याच फेज मध्ये असेल. क्लॅरिटी आहे? कारण का इथं पॉलिसी काय? अनेक्सेशन म्हणजे काय? खालसा करणं म्हणजे काय? साम्राज्यवादी, साम्राज्याचा विस्तार करणे, ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करणे ही पॉलिसी आहे. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट, आता साम्राज्य विस्तार केलाय, बरोबर आहे. आता ब्रिटिश व्यापारी, ब्रिटिश मधला एक व्यापारी त्याचा माल घेऊन भारतामध्ये येतोय. क्लॅरिटी आहे? तर मग भारताचं जी प्रशासकीय व्यवस्था असेल ती पूर्णपणे त्याच्या सोयीसारखी असली पाहिजे. म्हणून काय करणार आपण? पूर्ण प्रशासन दुरुस्त करणार आपण, कम्प्लीट चेंज. या ठिकाणी आपण चेंज केला का? अजिबात नाही, कारण का आपल्याला खर्च कमी करायचा आहे, बरोबर आहे की नाही. पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? आपला माल भारतामध्ये येऊन विकायचा आहे. मग प्रशासन सुद्धा आपल्या सोयीनुसार असलं पाहिजे, आपल्या सोयीचं असलं पाहिजे, आपल्या व्यापाराच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने असलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण चेंज करणार. ठीक आहे. आणि त्याचबरोबर भारतीय लोकांना जर युरोपियन माल विकायचा असेल तर भारतीय लोकांना तो युरोपियन माल आवडला पाहिजे, त्यांची टेस्ट बदलली पाहिजे, त्यांच्या आवडी निवडी चेंज झाल्या पाहिजे. भारतीय लोक साधे भोळे धोतर घालणारे, लुगडे घालणारे, पण युरोपमध्ये धोतर बनतो का? अजिबात नाही बनत. त्या ठिकाणी बनते पॅन्ट शर्ट. तर मग भारतीय लोकांना पॅन्ट शर्टची आवड निर्माण झाली पाहिजे. क्लॅरिटी आहे? मग ही आवड निर्माण कशा प्रकारे करायची? तर त्यांना युरोपियन गोष्टींची सवय लावायची. जर भारतीयच प्रशासकीय व्यवस्था असेल तर त्यांना युरोपियन गोष्टींची सवय लावायला लागेल का? अजिबात नाही. त्यामुळे प्रशासकीय सेवेपासून शिक्षणापर्यंत
प्रत्येक गोष्ट ही युरोपियन असली पाहिजे, जेणेकरून भारतीय लोकांना युरोपियन गोष्टींची सवय लागेल, हॅबिट लागेल, ऍडिक्शन लागेल, आणि त्यामुळे काय होईल, ते भारतीय गोष्टींना पसंती न देता ते युरोपियन गोष्टींना पसंती देतील. बरोबर आहे की नाही? कारण का भले त्यांनी माल जरी आणला, स्वस्तामध्ये जरी विकला, भारतीय लोकांनी विकत घेतला पाहिजे ना. ते केव्हा घेतील? की जेव्हा त्यांना युरोपियन गोष्टींची सवय लागेल, जेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट फिट बसेल की भारतीय गोष्टी ज्या असतात त्या निकृष्ट दर्जाच्या किंवा मागासलेल्या असतात, आणि युरोपियन गोष्टी ज्या असतात त्या पुढारलेल्या, मोर ऍडव्हान्स आणि मोर डेव्हलप्ड असतात. क्लॅरिटी आहे? बघा, त्यांना त्यांचा माल विकायचा आहे म्हणून त्यांनी त्या प्रकारचं राजकीय धोरण, त्या प्रकारचं प्रशासकीय धोरण आणि त्याच प्रकारचं सामाजिक धोरण आणि त्याच प्रकारचं शैक्षणिक धोरण राबवलेलं आहे. समजते मी काय म्हणतोय ते? क्लॅरिटी आहे? या ठिकाणी त्यांना आपला माल पाहिजे म्हणून आपण भारी आहे, या ठिकाणी त्यांना त्यांचा माल विकायचा आहे. मग भारी कोण होणार? ते. आपण काय होणार? खराब, मागासलेले, गावंढळ, अडाणी. मग आपली कुठली तरी गोष्ट वापरतील का? अजिबात नाही. म्हणून ते आपलं प्रशासन सुद्धा वापरणार नाही. आणि मग या फेज मध्ये इंग्लंड म्हणतील की इंडिया इज नॉट अन सिव्हिलाइज्ड कंट्री, इंडिया इज द लँड ऑफ स्नेक चार्मर्स. धूळ आहे, माती आहे, अडाणी लोक आहेत, अंधश्रद्धा आहे, ठीक आहे, अत्यंत घातक अशा प्रथा आहेत, सती प्रथा, अस्पृश्यता आहे, या गोष्टींना जास्त अधोरेखित करतील ते. क्लॅरिटी आहे? कारण का आम्ही अधिक जास्त वरचढ दाखवायचं ना त्यांना. क्लॅरिटी आहे? आणि मग ते असं म्हणतील की भारतावरती राज्य करून आम्ही भारताला सिव्हिलाइज्ड बनवतोय, सुसंस्कृत बनवतोय. या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार नाही कुठला इंग्रज अधिकारी हत्तीवरती आलेला किंवा कुठल्या नवाबासारखे कपडे घातलेला. या ठिकाणी बघायला भेटतो? या ठिकाणी नाही. कारण का या भारतीय गोष्टी मागासलेल्या आहेत, पिछाडलेल्या आहेत. का? तर आपला माल आणि आपलं कल्चर भारतामध्ये प्रमोट करायचंय. आपलं कल्चर जर आपण प्रमोट केलं तर भारताचं पाश्चिमात्यीकरण होईल, वेस्टर्नायझेशन होईल, भारतीय लोकांना आपल्या गोष्टी जास्त आवडतील. फक्त ते रंगानं भुरे असतील पण त्यांच्या सगळ्या आवडी निवडी या युरोपियन असतील. त्याच्यामुळे काय होईल? ऑटोमॅटिक आपल्या औद्योगिक क्रांतीला मार्केट अवेलेबल होऊन जाईल. क्लॅरिटी आहे? समजते? येस. कायदा आणि प्रशासनाचे युरोपीयकरण आणि त्याचबरोबर भारताला सुसंस्कृत करणे, हे आता आमचं मोटिवेशन आहे, हे आमचा मोटो आहे. ठीक आहे. मग कायदे सुद्धा त्याच अनुषंगाने येतील. क्लॅरिटी आहे? आता ईस्ट इंडिया कंपनी ही एक व्यापारी कंपनी आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची मोनोपोली आहे. ठीक आहे. आता या फेज मध्ये काय झालंय, नवीन भांडवलदार वर्ग निर्माण झालाय. ठीक आहे. त्यांनी इन्व्हेस्ट केले मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज मध्ये, मोठ्या मोठ्या मशीन्स मध्ये. क्लॅरिटी आहे? मग आता जर त्यांना व्यापार करायचा आहे, जर त्यांना उद्योग त्यांचा वाढवायचा आहे, तर ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी असून चालेल का? अजिबात नाही चालणार. ते काय करतील? ब्रिटिश पार्लमेंट वरती दबाव आणतील की तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपोली रद्द करा. म्हणून पहिल्याच ऍक्ट मध्ये 1813च्याच ऍक्ट मध्ये कंपनीची मोनोपोली रद्द झालेली आपल्याला बघायला भेटते. कंपनीची मक्तेदारी रद्द झालेली आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे. त्यामुळे समजून घ्या, प्रत्येक गोष्ट ही इकॉनॉमिक पॉलिसी सोबत लिंक झालेली आहे किंवा आपल्याला लिंक करता येते. क्लॅरिटी आहे? त्यामुळे 1813च्या पहिल्या चार्टर ऍक्ट मध्ये कंपनीची मक्तेदारी रद्द केली. कोणाच्या दबावाखाली? भांडवलदाराच्या दबावाखाली, ज्यांनी मशीन्स आणल्या. आणि आता त्यांचा पक्का माल भारतामध्ये विकायचा आहे आणि जर ईस्ट इंडिया कंपनी भारतीय माल युरोपमध्ये आणून विकायला लागली, भारतीय कापडाची क्वालिटी चांगली आहे, मशीन मध्ये बनलेल्या कापडाची क्वालिटी कमी आहे. ठीक आहे. आणि ऍज अ गव्हर्नमेंट, ऍज अ सरकार, स्वतःच्या उद्योगधंद्याचं संरक्षण करणे हे त्या गव्हर्नमेंटचं कर्तव्य असतं. ब्रिटिश पार्लमेंट काय करेल? त्या कंट्रीमध्ये ज्यांनी उद्योग टाकले त्यांना प्रोटेक्शन प्रोव्हाइड करेल, भारतीय मालावरती जास्त कर लादेल आणि ब्रिटिश मालावरती कर लादणारच नाही. आणि त्याचबरोबर ब्रिटिश मालाला नवीन बाजारपेठा उपलब्ध करून देईल, नवीन मार्केट उपलब्ध करून देईल, जसं की भारत.
ज्या ज्या ठिकाणी इंग्लंडची वसाहत आहे ती वसाहत ब्रिटिश मालाची बाजारपेठ बनली. ठीक आहे. आणि त्याचबरोबर कच्चा माल पुरवठा करणारे बनले. सेम इयर कंपनीची मक्तेदारी रद्द केली. फक्त काही एक्सेप्शन होते, ते म्हणजे चीनशी व्यापार आणि चहाचा व्यापार. समजा असा प्रश्न आला, कुठल्या घटनात्मक कायद्या अंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली? ऑप्शन मध्ये बरेच पर्याय आहेत, पण तुम्हाला आठवणं गेले फक्त एक गोष्ट आठवायची, कुठल्या फेज मध्ये. 3 फेज आहेत आपल्याकडे. कुठला फेज? औद्योगिक भांडवलशाही. कुठून कुठपर्यंत आहे? 1800 ते 1860. पण पर्यायामध्ये असा ऑप्शन उगायचा. क्लॅरिटी आहे? तर या अनुषंगाने जर अभ्यास केला, जरी एक्झाम मध्ये काही गोष्टी नाही आठवल्या तरी तुम्ही या कन्सेप्टचा वापर करून तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकता. क्लॅरिटी आहे? भारतीयांच्या शिक्षणावरती 1,00,000 रुपये खर्च. इथं आपण शिक्षणाबद्दल खर्च केला का? अजिबात नाही. त्यांना शिक्षण द्यायचा प्रयत्न केला का? अजिबात नाही. पण नाही, या ठिकाणी मात्र आपण भारतीय लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. का? कारण का भारतीय लोकांना आपल्याला वेस्टर्नाइज करायचंय, त्यांचं पाश्चिमात्यीकरण करायचंय, जेणेकरून ते युरोपियन मालाला पसंती जास्त देतील त्यांच्या स्वदेशी मालापेक्षा. त्याचबरोबर ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसाराची परवानगी. या ठिकाणी ब्रिटिशर्स स्वतः भारतीय होऊ लागले. या ठिकाणी त्यांना भारतीय लोकांना युरोपियन बनवायचे. सिंपल लॉजिक. क्लॅरिटी आहे? म्हणून त्यांचा धर्म देखील भारतामध्ये येणार आता. नेक्स्ट, चार्टर ऍक्ट 1833 काय केलं? कंपनीची मक्तेदारी पूर्णपणे रद्द करून टाकली. कंप्लीट. क्लॅरिटी आहे? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनला विलियम बेंटिक, पहिले भारताचे गव्हर्नर जनरल. क्लॅरिटी आहे? सत्तेचं केंद्रीकरण चालू आहे. कार्यकारी परिषदेमध्ये एक अतिरिक्त सदस्य घेतला जो की कायदे पंडित असेल. इक्वेशन काय बनलं? पहिले 3+1 3 सभासद, एक गव्हर्नर जनरल, आता हा एक लॉ मेंबर. कोण होता? टी.बी. मॅकोले. क्लॅरिटी आहे? कारण का आता हिंदूला हिंदू प्रमाणे शिक्षा, मुस्लिमला मुस्लिम प्रमाणे शिक्षा होणार नाही. कारण का आता आम्हाला युरोपियन कायदे भारतामध्ये आणायचे, सगळ्यांसाठी सारखे कायदे. या ठिकाणी आपण काय केलं? हिंदू कायद्यांचं भाषांतर, मुस्लिम कायद्यांचं भाषांतर. आता या ठिकाणी असं नाहीये, आमचे कायदे असतील आणि त्या कायद्यानुसारच भारतीय लोकांना शिक्षा होतील आणि भारतीय प्रशासन चालेल. क्लॅरिटी आहे? वेस्टर्नायझेशन, कम्प्लीट वेस्टर्नायझेशन. सगळ्या युरोपियन गोष्टींची भारतीय लोकांना सवय लागली पाहिजे. दॅट्स इट, नथिंग एल्स. सरकारी नोकऱ्या खुल्या केल्या. सॉरी, भारतीय लोकांना सरकारी नोकरीमध्ये घेतलं. त्यांना काय होईल? त्या नोकरी सवय लागेल, ते युरोपियन लोकांच्या सानिध्यामध्ये येतील, त्यांच्यामध्ये युरोपियन आवडी निवडी तयार होतील आणि ते युरोपियन मालाला पसंती करतील. धोती घालून कामावर जाण्याऐवजी ते पॅन्ट शर्ट घालून ते कामावर जातील. आणि पॅन्ट शर्ट बनवते कोण? इंग्लंड, युरोप. क्लॅरिटी आहे? अगेन अजेंडा काय? की आमचा माल विकला पाहिजे, आमची संस्कृती भारतीय लोकांनी आत्मसात केली पाहिजे. क्लॅरिटी आहे? 1843 मध्ये गुलामगिरी बेकायदेशीर केली. या कायद्यामध्ये तरतूद केली होती की भारतातील गुलामगिरी नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नांतर्गत 1843 मध्ये गुलामगिरी बेकायदेशीर ठरवण्यात आली. नेक्स्ट, चार्टर ऍक्ट ऑफ 1853. भारतीय नागरी सेवेसाठी खुली स्पर्धा परीक्षा. पहिली परीक्षा केव्हा झाली? 1855, लंडन. पास होणारे पहिले भारतीय सत्येंद्र टॅगोर. कायदा परिषद कार्यकारी परिषदेपासून वेगळी केली. सॉरी, पहिले काय? फक्त एक कार्यकारी परिषद आहे. तीच परिषद कायदा पण बनवते आणि कायदा इम्प्लिमेंट देखील करते. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सध्या पार्लमेंट आहे. पार्लमेंट कायदा बनवते आणि मंत्रिमंडळ त्याचं अंमलबजावणी करते.
या ठिकाणी फक्त आणि फक्त मंत्रिमंडळ होतं, त्याला आपण कार्यकारी परिषद म्हणतो. पण या कायद्याअंतर्गत काय केलं, कार्यकारी परिषद आणि कायदा परिषद या वेगवेगळ्या केल्या आणि कायदा परिषदेवरती 6 अतिरिक्त सभासद घेतले. इक्वेशन काय बनलं, 3 + 1 + 1 + 6. 3 सभासद कार्यकारी परिषदेचे, एक गव्हर्नर जनरल, एक कायदा मेंबर आणि हे 6 अतिरिक्त सभासद. हे पूर्ण काय झालं, कायदा परिषद. आणि फक्त 3 + 1 + 1 घेतलं तर कार्यकारी परिषद. ठीक आहे, क्लॅरिटी आहे, समजते. नेक्स्ट नंतर भारत सरकार कायदा 1858, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे या ठिकाणी होतं ते नष्ट केलं आणि भारत राज्य सचिव हे पद तयार केलं, त्याला सगळा कंट्रोल दिला. ठीक आहे, गव्हर्नर जनरलला व्हॉइसरॉय बनवलं. पहिला व्हॉइसरॉय कोण, कॅनिंग. क्लॅरिटी आहे, म्हणजे काय, संपूर्णपणे भारतीय प्रशासनाचं युरोपीयकरण करणे हा एकमेव उद्देश आहे. भारतीय लोकांना युरोपियन गोष्टींची सवय लावणे हा एकमेव उद्देश आहे, जो की त्यांच्या इकॉनॉमिक पॉलिसी आपल्याला बघायला मिळतो. गव्हर्नर जनरलने सुद्धा त्याच प्रकारची कार्य केली. पहिला कुठला, विल्यम बेंटिक. हे बाकी सगळे आहेत, पण महत्वाचा कुठला आहे, विल्यम बेंटिक. 1828 ते 1835. याला परोपकारी गव्हर्नर जनरल म्हणून ओळख आहे. काय काय केलं, सती प्रथा बंदी कायदा, ठगीचा बंदोबस्त केला. म्हणजे ठग, आता ऑब्व्हियसली ब्रिटिश माल भारतामध्ये येईल, तो भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा लागेल. जर रस्त्यावरती ठग असतील तर माल सेफ आहे का, अजिबात नाहीये. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करणं भाग आहे. सार्वजनिक सूचना समिती मॅकोलेची त्यानं इस्टॅब्लिश केली. स्त्री भ्रूण हत्या बंद केली. पहिले वैद्यकीय महाविद्यालय याच्या कारकिर्दीमध्ये स्थापन झालं कुठं, कलकत्ता. भारतीय संस्कृतीचा अनादर करण्यामध्ये विल्यम बेंटिक 1 नंबरला होता. त्याच्या मनामध्ये भारतीय संस्कृतीबद्दल तीळ मात्र देखील आदर पाहायला भेटत नाही. आणि असेच लोक पाहिजेत या फेजमध्ये, कारण का भारतीय संस्कृती दुय्यम दर्जाची आहे किंवा निकृष्ट दर्जाची आहे. आणि भारतीय लोकांना जर सुसंस्कृत बनवायचा असेल तर भारतीय लोकांनी युरोपियन संस्कृती आत्मसात केली पाहिजे, हा उद्देश या पाठीमागं. ठीक आहे, तरच युरोपियन मालाला आणि वस्तूला भारतीय लोक पसंती देतील, अन्यथा देणार नाहीत. क्लॅरिटी आहे. बाकीचे मेटक्लॅफ, ऑकलंड आणि इलेनबर्ग. त्यानंतर डलहौसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक सूचना विभाग, वुड्सचा खलिता जो की भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून देखील ओळखला जातो. रेल्वे आणल्या. पहिली रेल्वे 1853, बॉम्बे ते ठाणे. पोस्ट ऑफिस कायदा 1854 आणि डॉक्ट्रिन ऑफ लॅबसाठी ओळखला जातो. तर तुम्ही म्हणसाल सर रेल्वे आणली, पोस्ट ऑफिस, विकास केला, नाही. आता काय करायचंय, भारत पूर्णपणे युरोपियन मालासाठी ओपन करायचंय. मग मालाची दळण वळण सोपी गेली पाहिजे ना, आणि भारताच्या कान्याकोपऱ्यातून कच्चा माल गोळा करता आला पाहिजे. जर रेल्वेचं जाळं पोहोचलं, आता मला सांगा ईस्ट इंडिया कंपनीला किंवा गरज काय होती की भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे जाळं पसरवायची. गरज एकच आहे सर, आपलं जे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन चालू आहे त्याला जास्तीत जास्त कच्चा माल मिळाला पाहिजे. आणि जर आपण रेल्वेचं जाळं पसरवलं तर कच्चा माल प्रॉक्युअर करणं आपल्याला सोपं जाते. आणि त्याचबरोबर जो पक्का माल तयार करून येतोय तो आपल्याला भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवायचा आहे. जास्तीत जास्त त्याला बाजारपेठ आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे. ते कशामुळे शक्य होईल, रेल्वेमुळे अजून जास्त सोपं होईल. दॅट्स वाय रेल्वे, ना की भारताचा विकास करायचा. क्लॅरिटी आहे, हे मिसकन्सेप्शन आहे. कळते मी काय म्हणतोय, ते पूर्णपणे पाश्चिमात्यीकरण झालं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या भारतामध्ये. भारताचा विकास करण्यासाठी नाहीये, हेतू सेम आहे, भारताला लुटायचंच आहे, पण ते वेगवेगळ्या प्रकारे लुटायचं आहे. आणि ते प्रकार आपण समजून घेत आहोत. क्लॅरिटी आहे. कॅनिंग पहिला व्हॉइसरॉय, 57चा उठाव याच्या कारकीर्द झाला. इंडिगो उठाव याच्या कारकिर्दीमध्ये झाला. आता आपण काय करतोय, हा जो सगळा इतिहास जो आपण समजून घेतोय
तो ब्रिटिशांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घेतोय. भारतीय लोकांची काय रिॲक्शन आहे हे आपण समजून घेत नाहीये. क्लॅरिटी आहे. आता या ठिकाणी जर बघायला गेलं पहिल्या फेजमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे शत्रू कोण आहेत? हे राजे, नवाब, लोक आहेत का? लोकांशी काही देणं घेणं नाही सर, व्यापार करायचा आहे. बरोबर आहे, क्लॅरिटी आहे. या ठिकाणी लोकांशी देणं घेणं वाढलं का? कारण का लोकांना आम्ही बदलण्याचा प्रयत्न केला. बात समज में आ रही है? लोकांना आम्ही बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांना आम्ही असं म्हणलं की तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टी वापरताय त्या सोडा ना, आम्ही दिलेल्या गोष्टी वापरा. लोक वापरतील का? अजिबात नाही. लोकांमध्ये राग तयार होईल. रागाचं रूपांतर उठावामध्ये होईल. कुठला? 57चा उठाव. क्लॅरिटी आहे. मग 57च्या उठावामध्ये शत्रू कोण आहे? लोक, जनता. शत्रू कोण आहे? राजे. मग या उठावामध्ये समजलं की ज्यांना आम्ही शत्रू समजत होतो ते तर आमचे मित्र निघाले. कारण का उठाव दडपण्यासाठी कंपनीला मदत कोणी केली? या संस्थानिकांनी केली. क्लॅरिटी आहे. म्हणून या फेज मध्ये, लास्ट फेज मध्ये संस्थाने खालसा केली का? नाही. उलट जी खालसा केली होती ती वापस केली. समजतंय? क्लॅरिटी आहे. मग या फेज मध्ये सगळी संस्थानं काय बनली? कंपनी सरकार, ब्रिटिश सरकारची मित्र बनली. क्लॅरिटी आहे. तर रिॲक्शन सुद्धा वेगवेगळी आहे. या ठिकाणी राजकीय लढा आहे. या ठिकाणी लोकांनी उठाव केलाय. शेतकरी उठाव करतील, आदिवासी उठाव करतील या फेज मध्ये. का? कारण एकच, तुम्ही आम्हाला बदलण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही आमच्या समाजामध्ये, धर्मामध्ये, राजकारणामध्ये हस्तक्षेप करायचा प्रयत्न करताय. आणि तो प्रयत्न तुम्ही का करताय? तुमच्या आर्थिक धोरणामुळे. कारण का तुम्हाला तुमच्या वस्तू आम्हाला विकायच्यात. क्लॅरिटी आहे. सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत लिंक आहेत. त्याचप्रमाणे भारतीय लोकांची रिॲक्शन सुद्धा चेंज होती. मग या ठिकाणी एज्युकेशन भेटलं, राष्ट्रवादाचा उगम झाला, नॅशनलिझम. मग या ठिकाणी आपण ब्रिटिश सरकारला विरोध केला, संघटित होऊन विरोध केला आणि राष्ट्रवादाच्या भावनेनं विरोध केला. क्लॅरिटी आहे. बात समज में आ रही है? तर मग या तिन्ही फेज मध्ये इंडियाची रिॲक्शन सुद्धा वेगवेगळी आहे. भारतीय जनतेची, भारतीय लोकांची रिॲक्शन सुद्धा तिन्ही फेज मध्ये वेगवेगळी आहे. आणि तिच्यावरती सुद्धा ब्रिटिश सरकारच्या आर्थिक धोरणाचा परिणाम आपल्याला पाहायला भेटतो. क्लॅरिटी आहे. बात समज में आई? नेक्स्ट, ऑब्विसली ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. आता या ठिकाणी भारतीय समाजाचं पाश्चिमात्यकरण केलं पाहिजे. कारण का भारतीय लोकांमध्ये आपल्याला युरोपियन वस्तूंची आवड निर्माण करता आली पाहिजे. सो वी आर गोइंग टू चेंज द समाज. सामाजिक सुधारणा या फेज मध्ये होतील. भारताला सिव्हिलाइज करणे, भारतीय संस्कृतीची निंदा करणे, संस्कृतीमध्ये हस्तक्षेप आणि भारताला इंग्रजी शिक्षण देणे. क्लॅरिटी आहे. इथे केलं का आपण तसं? अजिबात नाही. ठीक आहे. महसूल धोरणामध्ये काय? तर ऑब्विसली संपत्तीचा निचरा धोरण अधिक जास्त तीव्र केलं. ठीक आहे. इथं काय आपल्याला महसूल प्रणालीमध्ये खर्च कमी करायचा आहे. एक एजंट घेतला, त्याला निवडलं, तू महसूल आणून दे. पण या ठिकाणी काय, ही फेल झाली. या ठिकाणी काय, आपल्याला पिकं सुद्धा नियंत्रित करायची. आपल्याला पाहिजे त्या पिकाचं उत्पादन लोकांनी घेतलं पाहिजे. मग आपण लोकांच्या अजून जास्त जवळ गेलो पाहिजे. म्हणून काय, रयतवारी. जमीनदाराशी कॉन्ट्रॅक्ट न करता आपण रयतेशी कॉन्ट्रॅक्ट करायचा. समजतंय? क्लॅरिटी आहे. कोणी आणली? थॉमस मुनरो आणि अलेक्झांडर रीड यांनी आणली. 51% ब्रिटिश भारताचा भाग व्यापला. महसूल 45 ते 55%. जमिनीचा मालक कोण आहे? शेतकरी. कुठल्या प्रदेशामध्ये इम्प्लिमेंट केली? सिंध, बेरार आणि आसाम. याचं एक्सटेन्शन महालवारी 1822 मध्ये. बर्ड आणि थॉमस मॅकेन्झीने 30% भाग, आग्रा, पंजाब आणि मध्य प्रांत. महल म्हणजे काय? तर गावांचा गट. आता या ठिकाणी अजून जास्त ग्रासरूट लेवलला कंपनी गेली. का? पाश्चिमात्यकरण करायचं आणि आपल्याला पाहिजे तो माल विकत घेतला पाहिजे.
ठीक आहे, या उलट त्यांनी काय केलं, भारतीय शेतकऱ्यांवरती नगदी पिकांची सक्ती केली. म्हणजे काय, कॅश क्रॉप्स, म्हणजे तुम्ही कापूस जास्त उत्पादित करा. का, तर आमच्या इंडस्ट्रीला कच्चा माल लागतो. तुम्ही इंडिगो जास्त उत्पादित करा. का, आमच्या इंडस्ट्रीला कच्चा माल लागतो. त्याच्यामुळे काय झालं, अन्य धान्याचा तुटवडा पडला. ठीक आहे, आणि इथनं मग फेमिन्स म्हणजे दुष्काळ भारतामध्ये यायला सुरुवात होईल. क्लॅरिटी आहे. आणि त्याचबरोबर भारतीय इंडस्ट्रीचं निरुद्योगीकरण केलं. क्लॅरिटी आहे. आता मला सांगा, इथं ऑलरेडी भारतीय कारागिराला कच्चा माल जास्त किमतीमध्ये विकत घ्यावा लागतो आणि पक्का माल कमी किमतीमध्ये विकावा लागतो. क्लॅरिटी आहे. आता या ठिकाणी भारतीय कारागिराला युरोपमध्ये बनणाऱ्या मशीनमध्ये बनणाऱ्या मालासोबत कॉम्पिटिशन करायचंय. ठीक आहे, आणि सरकार त्याच्या विरोधामध्ये आहे. कसा करू शकेल तो, कॉमन सेन्सची गोष्ट आहे की नाही. आता युरोपमध्ये जो माल बनतोय तो भारतामध्ये येईल, त्या मालावरती ब्रिटिश सरकार कुठलाही टॅक्स लावणार नाही. त्यामुळे युरोपियन कापड भारतामध्ये स्वस्त दरामध्ये विकेल. आणि भारतीय कारागिराने कापूसच महाग घेतलाय, तर कापड बनवल्यानंतर त्याला ते स्वस्तामध्ये विकता येईल का, अजिबात विकता येणार नाही. मग तो कॉम्पिटिशन करू शकतो का, अजिबात नाहीये. बरं, भारतीय कारागिराने युरोपमध्ये माल पाठवावा म्हणला, त्याच्यावरती डबल टॅक्स लावते गव्हर्नमेंट. एक तर भारतामध्ये टॅक्स लावते लावते, युरोपमध्ये युरोपियन गव्हर्नमेंट पण टॅक्स लावते. मग युरोपमध्ये कोणी भारतीय माल घेईल का, नाहीच घेणार. पण काय होईल, भारतीय उद्योगधंद्यांचा दिवाळखोर निघेल आणि सगळं आपलं जे एरिया आहे, जे उद्योग इंडस्ट्रीज आहेत, ते ओसाड पडतील. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे निस्तनाभूत झालेली आपल्याला बघायला मिळते, काहीच उरलं नाही. क्लॅरिटी आहे. आणि इथनं मग भारत जो सोने की चिडिया होता, जे की आपण लेक्चरच्या स्टार्टिंगला बोललो होतो, गरिबीकडे वाटचाल करायला सुरुवात केली. कारण का, उद्योगधंदेच नाही आहेत. पूर्ण उद्योगधंदे ब्रिटिश सरकारने ठप्प पाडले. क्लॅरिटी आहे. शैक्षणिक धोरणामध्ये काय बघायला भेटते, तर ऑब्व्हियसली शिक्षणाचा वापर करून भारतीय समाजाचे आपल्याला काय करायचंय, पाश्चिमात्यीकरण करायचंय. जे की आपण चार्टर कायद्यामध्ये बघितलंय 1813, 33 आणि 53 मध्ये. ठीक आहे, भारतीय शिक्षणावरती खर्च करायचा. 13 मध्ये काय म्हणले, 1,00,000 रुपये वार्षिक खर्च करायचा. 33 मध्ये काय म्हणले, 5,00,000 रुपये करायचा. मग मॅक्युलरचा सिद्धांत आला 1835 मध्ये. तो असं म्हटला की भारतीय लोकांना आपण इंग्रजीमध्ये शिक्षण दिलं पाहिजे. कारण काय, कारण का भारतीय शिक्षण हे निकृष्ट दर्जाचं आहे. हा तो महामानव आहे ज्यानं असं म्हटलं होतं की युरोपमध्ये एखाद्या लायब्ररीच्या कोपऱ्यामधल्या एखाद्या कप्प्यामध्ये जेवढं ज्ञान आहे ते संपूर्ण भारतीय इतिहासामध्ये नाही आहे. या शब्दामध्ये या महामानवाने भारतीय एज्युकेशन सिस्टीमची किंवा भारतीय संस्कृतीची निंदा केली होती. अगेन पॉलिसी काय, पाश्चिमात्यीकरण करायचंय. त्यामुळे भारतीय एज्युकेशनला, भारतीय संस्कृतीला किंवा भारतीय समाजाला आपल्याला निकृष्ट दर्जा दाखवावा लागेल आणि युरोपियन नॉलेजला आपल्याला उच्च दर्जा दाखवावा लागेल. तेच हा व्यक्ती करतोय. गॅरंटी आहे. त्याचबरोबर शिक्षणाचे माध्यम इंग्रजी केले. वुड्सचा खलिता, मॅग्ना कार्टा, झिरपता सिद्धांत नाकारला. झिरपता सिद्धांत म्हणजे काय, मॅक्युले काय म्हटला होता की तुम्ही फक्त भारतीय समाजामधल्या वरच्या थरातील लोकांना शिक्षण द्या, ते शिक्षण ऑटोमॅटिकली तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचेल. जास्त खर्च करायची गरज नाहीये, फक्त वरच्या लोकांना द्या, ऑटोमॅटिकली पोहोचेल. आणि तो सिद्धांत 1854 मध्ये वुड्सच्या खलित्याने नाकारला की असं नाही होत, तुम्हाला तळागाळातल्या लोकांना सुद्धा शिक्षण द्यावं लागेल जर तुम्हाला प्रॉपर भारतीय लोकांना शिक्षण द्यायचं असेल तर. क्लॅरिटी आहे. त्याचबरोबर त्यांनी काय केलं, स्थानिक भाषेतून शिक्षण देण्याची शिफारस केली, धर्मनिरपेक्ष शिक्षण देण्याची शिफारस केली आणि अनुदान पद्धत सुरू केली, जेणेकरून भारतीय लोकच नवीन नवीन कॉलेजेस, नवीन नवीन शाळा उघडतील आणि भारतीय लोकांना शिक्षण देतील. बघा, यांनी पॉलिसीज यांच्या फायद्यासाठी वापरल्या, पण भारतीय लोकांनी सुद्धा या पॉलिसीजचा, या संधीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतला. आपल्या समाज सुधारकांनी या अनुदान पद्धतीचा वापर करून कॉलेजेस ओपन केले, शाळा ओपन केल्या, ज्यामुळे काय झालं, भारतीय समाजामध्ये
शिक्षणाचा प्रसार झाला आणि त्या शिक्षणाच्या प्रसारामुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण झाली. त्यांना हे समजलं की आपण निकृष्ट नाहीये. या ठिकाणी पूर्ण कॉन्फिडन्स गायब केला त्यांनी आपला. त्यांनी काय म्हणतात, तुमच्या काहीच नाहीये, तुम्ही गैरवादी आहे. कॉन्फिडन्स आहे का? अजिबात नाहीये. म्हणजे शिक्षणाने हा कॉन्फिडन्स वापस येईल आणि मग या फेज मध्ये आपण त्यांना फाईट बॅक करू. सिक्वेन्स आणि प्रोसिजर समजते का? येस. तर हे लास्ट धोरण आहे. त्यानंतर आपलं थर्ड फेज आणि लास्ट फेज, दॅट इज वित्तीय भांडवलशाही. या ठिकाणी हेतू काय? तर गुंतवणुकीद्वारे भारताची लूट करणे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर भारतीय लोकांचा रोष करून घ्यायचा नाही आपल्याला, कारण का 57चा उठाव आपल्याला परत नाही पाहिजे. एकदा मरता मरता वाचलोय, परत नाही मरायचं आपल्याला. क्लॅरिटी आहे? त्यामुळे ती काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे. आणि हेच गोष्टी आपल्याला त्यांच्या धोरणामध्ये बघायला भेटतात. ठीक आहे. तर भारतीय लोकांचा रोष उडून नाही घ्यायचा, पण आपलं नियंत्रण मजबूत करायचंय. जर रोष ओढून घ्यायचा नसेल तर आपण आता खालसा करणार का? नाही करणार. विस्तार करणार का? नाही करणार. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थांबवणार. जे काही राजे लोक असतील, नवाब लोक असतील, त्यांना त्यांचं राज्य आपण परत करणार. ठीक आहे. पण आपण अप्रत्यक्ष विस्तार करणार. त्यांना काय म्हणणार, तुम्ही राज्य करा पण आमच्या आधिपत्याखाली करा. तुमचं हे संस्थान स्वतंत्र आहे पण आमच्या आधिपत्याखाली आहे. क्लॅरिटी आहे? म्हणजे तुमचं संस्थान स्वतंत्र आहे, लोकांना आपला राजा दिसतोय, त्यामुळे लोकांच्या मनात राग पण येणार नाही. लोकांना राग इथं का आलता? त्यांच्या आवडीचे सगळे राजे गादीवरून बाहेर फेकले गेले होते. या ठिकाणी राजा दिसतोय. हा, राजाकडे पॉवर नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण राजा दिसतोय ना ऍटलिस्ट. क्लॅरिटी आहे? म्हणजे काय केलं? अप्रत्यक्ष विस्तार केला. डिवाइड अँड रूल पॉलिसी वापरली. आणि त्याचबरोबर सांप्रदायिकता म्हणजे कम्युनलिझम भारतामध्ये वाढवलं. दोन वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये आपापसात भेदभावाला खतपाणी घातलं. क्लॅरिटी आहे? आपल्याला राज्य तर करायचं आहे, भारतीय लोकांचा राग नाही ओढून घ्यायचा, प्लस आपलं कंट्रोल सुद्धा आपल्याला बळकट करायचं आहे. क्लॅरिटी आहे? समजते? आणि त्याचबरोबर भारतीय लोकांची लूट सुद्धा करायची आहे. मग याच गोष्टी आपल्याला त्यांच्या धोरणामध्ये बघायला भेटतात. प्रशासकीय धोरणामध्ये काय केलंय, तर भारतीयांना खुश करून खरी सत्ता स्वतःकडे ठेवायची आहे. कारण का आता भारतीय लोकांना शिक्षण भेटलंय, बरोबर आहे, त्यामुळे ते अधिकार मागणार. आणि जर आपण अधिकार नाही दिले तर राग येणार. मग त्यांना हे वाटलं पाहिजे की यार सरकार आपल्याला अधिकार द्यायले, बहाल करायले, त्यामुळे त्यांना खुश पण करायचंय आणि आपलं नियंत्रण, आपल्याची सत्ता गेली पण नाही पाहिजे. कसं केलं बघा. भारत परिषद कायदा 1861 1861. आता काय केलं, प्रशासनाचं विकेंद्रीकरण करण्यास स्टार्ट केलंय. काय केलंय, प्रतिनिधी संस्थांची सुरुवात केली. केंद्रीय कायदा परिषद जी आहे त्याच्यावरती गैर अधिकृत सभासद नामांकित करायचा अधिकार त्यांनी व्हॉइसरॉयला दिला. केंद्रामध्ये दोन परिषद आहेत, कार्यकारी आणि कायदा परिषद. या कायदा परिषदेवरती व्हॉइसरॉय गैर अधिकृत म्हणजे अशासकीय सभासदांची नामांकन करू शकतो. कुठले कुठले केले? पटियालाचे महाराज, बनारसचे राजा आणि सर दिनकरराव. आता भारतीय लोकांना काय वाटतं की आमचे लोक सुद्धा पार्लमेंटमध्ये आहेत किंवा कायदा परिषदेमध्ये आहेत, पण या लोकांना काय अधिकार आहेत का? या लोकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही आहे, बजेटवर ते मतदान नाही करू शकत, सरकारवर टीका नाही करू शकत, फक्त या बसा, दॅट्स इट. म्हणजे काय, खुश केलंय पण खरी सत्ता कोणाकडे अजूनही ब्रिटिशांकडेच आहे. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट कायद्यामध्ये काय केले? हा, बॉम्बे आणि मद्रासचे कायदेविषयक अधिकार पुनर्संचयित केले. म्हणजे बॉम्बे आणि मद्रास पहिले बंगालच्या अधीन गेले होते ना सत्तेचं केंद्रीकरणाच्या अंतर्गत. त्यांनी काय केलं, ते कायदा बनवायचा अधिकार बॉम्बे आणि मद्रासला वापस केला. क्लॅरिटी आहे?
त्याचबरोबर नवीन विधिमंडळे म्हणजे कायदा परिषदा स्थापन करण्याची तरतूद केली. त्या अंतर्गत 1862 मध्ये बंगाल, 1886 मध्ये वायव्य प्रांत आणि 1897 मध्ये पंजाब मध्ये विधिमंडळे स्थापन झाली. आता हे राज्याच्या विधिमंडळ आहेत. आपण हे जे सभासद नेमवायची गोष्ट केली ती केंद्राचं विधिमंडळ आहे. क्लॅरिटी आहे, समजतंय? पण यांना कुठलेही इम्पॉर्टंट महत्वाचे अधिकार किंवा फायनान्शियल मॅटर डिस्कस करायचा अधिकार नाहीये. जोपर्यंत तुम्ही व्हाईसरॉयची पूर्व परवानगी घेत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही वित्तीय गोष्टीवर चर्चा करू शकत नाही. म्हणजे हे सभासद आहेत पण ते बिनाकामाचे आहेत, त्यांना कुठलेही अधिकार नाही आहेत. पॉलिसी काय? आपलं नियंत्रण कंट्रोल ठेवायचंय, पण भारतीय लोकांना राग पण नाही आला पाहिजे. क्लॅरिटी आहे? हेच फॉलो केलं. भारत परिषद कायदा 1892 मध्ये काय केलं? केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदेमध्ये अशासकीय सदस्यांची संख्या वाढवली. ठीक आहे, आणि या सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला, पण ते विचारण्याच्या आधी 6 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. म्हणजे बघा, अजूनही खरी सत्ता त्यांच्याकडेच आहे. आणि अप्रत्यक्ष निवडणूक मर्यादित म्हणजे काय? प्रांतामधले लोक केंद्राला निवडून देणार आणि प्रांताच्या निवडणुका कोण घेणार? जिल्हा परिषद, म्युन्सिपाल्टी हे सभासद तिथले लोक निवडून देणार. म्हणजे अप्रत्यक्ष निवडणूक आहे पण मर्यादित आहे. आणि मतदान करायचा अधिकार फक्त मर्यादित लोकांना आहे. म्हणजे काय? केंद्रामध्ये जे अशासकीय सदस्य आहेत त्यांची निवड कोण करते? प्रांतामधले अशासकीय सदस्य. आणि प्रांतामधल्या अशासकीय सदस्यांची निवडणूक कोण करते? जिल्हा बोर्ड, जिल्हा परिषद, म्युन्सिपाल्टी इथले लोक. क्लॅरिटी आहे? त्यात कोण? भारत परिषद कायदा 1909, ज्याला आपण मॉर्ले मिंटो सुधारणा असं देखील म्हणतो. या ठिकाणी या सदस्यांना फक्त टीका करायचा अधिकार दिलाय. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटच्या योजनांना फक्त टीका करू शकता. क्लॅरिटी आहे? अजून काय? कार्यकारी परिषदेमध्ये म्हणजे काय? आता कार्यकारी परिषदेला आपण मंत्रिमंडळ सुद्धा म्हणू शकतो आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. क्लॅरिटी आहे? तर या कार्यकारी परिषदेमध्ये भारतीयांना घेण्यास सुरुवात केली पहिले भारतीय सत्येंद्र प्रसाद सिन्हा. क्लॅरिटी आहे? केंद्रामध्ये. बात समज में आ रही है? म्हणजे काय? थोडं थोडं गाजर दाखवून भारतीय लोकांना खुश केले, पण जी खरी सत्ता आहे किंवा जी ऍक्च्युअल पॉवर आहे ती त्यांनी स्वतःकडेच ठेवून घेतलेली आहे शेवटपर्यंत. क्लॅरिटी आहे? आणि त्याचबरोबर सांप्रदायिक प्रतिनिधित्व म्हणजे मुस्लिम लोकांना त्यांनी सेपरेट इलेक्टोरेट या ठिकाणी दिलेत. म्हणजे काय? सांप्रदायिक भेदभाव फोडा आणि राज्य करा, भारतीय समाजाला विभाजित करा आणि भारतीय लोकांवरती राज्य करा, यांना संघटित होऊ देऊ नका. यासारख्या पॉलिसीज या फेज मध्ये वापरलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. भारत सरकार कायदा 1919 काय म्हणतो? ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा देखील म्हणतो. केंद्रामध्ये 2 सदन आले, द्विसदनीय कायदेमंडळ. ठीक आहे? प्रांता म्हणजे काय? लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस. जसं की आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा आहे, जास्त कन्फ्युजची गरज नाही. प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था. दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय? जे प्रशासकीय विषय असतात त्याला 2 भागांमध्ये डिवाइड केलं. एक राखीव, दुसरं हस्तांतरित. जे महत्वाचे विषय आहेत ते राखीव भागामध्ये विभागले गेले, ज्याच्यावरती युरोपियन लोक किंवा गव्हर्नर जनरलने अपॉइंट केलेले लोक त्याला नियंत्रित करणार. आणि जे हस्तांतरित विषय आहेत, फॉर एक्झाम्पल स्वच्छता असेल, हेल्थ असेल, या सगळ्या गोष्टी या भागामध्ये विभागल्या गेल्या. या कोणाला दिल्या? तर जे भारतीय लोक निवडून गेले त्यांना. क्लॅरिटी आहे? समजतंय? ठीक आहे? थोडंसं अजून समजून घ्यायचं असेल तर प्रांतामध्ये काय केलंय? राखीव आणि हस्तांतरित अशा 2 भागामध्ये विषयांची विभागणी केलेली. कुठले विषय? प्रशासकीय विषय.
ठीक आहे. राखीव मध्ये सगळे इम्पॉर्टंट गोष्टी, याच्यामध्ये कुठल्या लेस इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे पोलीस असेल या सगळ्या गोष्टी राखीव मध्ये, फायनान्स असेल, बजेट असेल राखीव मध्ये, हस्तांतरित मध्ये लेस इम्पॉर्टंट. ठीक आहे. या कोणाला दिल्या? अशासकीय किंवा जे निवडून गेलेले लोक आहेत, जे मंत्रिमंडळावरती गेले किंवा जे मंत्री बनले. आणि राखीव कोणाकडे? ज्यांची नेमणूक केली. कोणी? गव्हर्नर जनरल. क्लॅरिटी आहे? प्रशासकीय विषयांचं दोन भागामध्ये विभाजन केलं, राखीव, हस्तांतरित. राखीव कोणाकडे? नेमणूक केलेल्या मंत्र्यांकडे. हस्तांतरित कोणाकडे? निवडून गेलेल्या भारतीय मंत्र्यांकडे. क्लॅरिटी आहे? आणि ही लोक जे काही कारभार करतील त्याला ही जबाबदार आहेत. कोणाला? विधिमंडळाला. आता आपलं मंत्रिमंडळ जे काही करते ते जबाबदार आहे ना पार्लमेंटला, संसदेला. संसदेमध्ये त्यांना आन्सर करावं लागतं, उत्तर द्यावं लागतं की तुम्ही हा निर्णय घेतला, कुठल्या बेसिसवरती घेतला. तर मग हे लोक जबाबदार आहेत विधिमंडळामध्ये, पण हे लोक रिस्पॉन्सिबल नाहीयेत. म्हणजे या राखीव विषयाचा अनुसरून ते काही जरी निर्णय त्यांनी घेतला तर ते विधिमंडळामध्ये उत्तरदायी नाहीयेत. क्लॅरिटी आहे? अगेन फिलॉसॉफी काय? भारतीय लोकांना थोडंफार खुश केलंय, पण खरी पॉवर स्वतःकडेच राखून ठेवलेली आहे. क्लॅरिटी आहे? 1926 मध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना केली आणि खूप दिवसांपासून भारतीय लोक एकच गोष्ट मागतायत की ब्रिटिशमध्ये किंवा लंडनमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं वेतन तुम्ही ब्रिटिश खजिन्यातून द्या, भारतीय खजिन्यातून नको. ती या ठिकाणी मान्य केली आणि भारत राज्य सचिवचे वेतन ब्रिटिश खजिन्यातून. म्हणजे काय? थोडं थोडं गाजर दाखवून भारतीय लोकांना खुश केलं. काही फरक पडतो का? अजिबात नाही. ब्रिटिश खजिन्यामध्ये पैसा कोणा चाललाय? भारतातूनच चाललाय. क्लॅरिटी आहे? मर्यादित जनतेला मतदानाचा अधिकार म्हणजे असे लोक ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, असे लोक जे टॅक्स पे करतात, अशा काही लोकांनाच फक्त मतदानाचा अधिकार दिला, संपूर्ण जनतेला मतदानाचा अधिकार दिला नाही. ठीक आहे. सांप्रदायिक प्रतिनिधित्वात वाढ केली. शिखांना सेपरेट इलेक्टोरेट, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन लोकांना सेपरेट इलेक्टोरेटची तरतूद करण्यात आली. म्हणजे काय? समाजामध्ये अजून जास्त विभाजन करण्यात आलं, समाजाला अजून जास्त तोडण्यात आलं. क्लॅरिटी आहे? भारत सरकार कायदा 1935 काय म्हणतो? भारत संघ राज्याची तरतूद करण्यात आली. ठीक आहे. प्रशासकीय विषयांचं विभाजन केलं, केंद्र सूची, प्रांत सूची आणि अवशिष्ट सूची. केंद्र सूचीमध्ये असलेल्या विषयांवरती फक्त केंद्रीय विधिमंडळ कायदे बनवणार, प्रांत सूचीमध्ये असलेल्या विषयांवरती फक्त प्रांतीय विधिमंडळ कायदे बनवणार. आणि असे विषय जे की दोघांमध्ये पण नाही आहेत ते अवशिष्ट सूची, ज्याला आपण रेसिड्युअरी पॉवर म्हणतो, ती पॉवर केंद्राला देण्यात आली. क्लॅरिटी आहे? प्रांतांमध्ये जे दुहेरी शासन होतं, कुठलं दुहेरी शासन? हे वालं, राखीव आणि हस्तांतरित वालं. कारण का हे मंत्री पण आहेत ना, भारतीय मंत्री निवडून गेलेले आणि नेमणूक झालेले मंत्री, दोन मंत्र्यांचं डबल कंट्रोल या ठिकाणी. त्याला काय म्हणतो आपण? दुहेरी शासन. हे दुहेरी शासन रद्द केलं आणि व्हॉइस रॉयला नकार अधिकार दिला. तर आता हा नकार अधिकार म्हणजे काय? आता प्रांतीय सूचीमध्ये जे काही विषय असतील त्या विषयावरती प्रांतीय विधिमंडळ कायदे बनवल. तो कायदा मान्यतेसाठी व्हॉइस रॉयकडे पाठवावा लागेल, असेंटसाठी. जसा फॉर एक्झाम्पल पार्लमेंट कायदा बनवते, ते बनवल्यानंतर प्रेसिडेंटकडे जातो, प्रेसिडेंट अप्रुव्हल देते, त्यानंतर तो कायदा अंमलामध्ये येतो. सेम थिंग या ठिकाणी तुम्हाला व्हॉइस रॉयकडे पाठवावं लागेल. आणि व्हॉइस रॉयने जर त्या कायद्याला असेंट दिला नाही किंवा आपल्या नकार अधिकाराचा वापर केला की नाही हा कायदा अंमलामध्ये येऊ शकत नाही, तर तो कायदा अंमलामध्ये येणार नाही. मग भलेही प्रांतीय विधिमंडळामध्ये भारतीय लोक निवडून गेलेले का असनात, त्यांनी जर कायदा बनवला
पण तो जो व्हॉइस रॉयने हाणून पाळला, काय फायदा आहे का? नाही आहे. आपण तो उड्या मारतोय, आम्हाला अधिकार भेटले, आम्ही निवडून गेलो, आम्ही कायदे मंडळात गेलो. अरे पण तुम्ही बनवलेला कायदा अंमलामध्ये येणार की नाही हे ठरवणार कोण आहे? व्हॉइस रॉय. म्हणजे काय, खरी सत्ता अजून कोणाकडे आहे? व्हॉइस रॉय. क्लॅरिटी आहे? म्हणजे काय, फक्त भारतीय लोकांना गाजर देऊन या ठिकाणी खुश केलेलं आहे. त्याचबरोबर डिप्रेस्ड क्लासेसला कम्युनल रिप्रेझेंटेशन देण्यात आले या ठिकाणी. म्हणजे काय, भारतीय समाजामध्ये अजून जास्त विभाजनी करण्यात आली, अजून जास्त भारतीय समाज विभाजित करण्यात आला. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट, संघीय न्यायालय स्थापन केलं 1937 मध्ये, ज्याला आपण फेडरल कोर्ट असं म्हणतो. केंद्रामध्ये दुहेरी शासन अस्तित्वामध्ये आलं, जे की प्रांतामध्ये होतं, राखीव आणि हस्तांतरित. पण हे अस्तित्वात कधीच आलं नाही, कारण का 1935 मध्ये कायदा आला, मंत्री वगैरे निवडून गेले आणि लगेच 1937, 38, 39 मध्ये दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं. आणि द मुवमेंट दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं, आणीबाणी लागू केली आणि जे काँग्रेसचे निवडून गेलेले मंत्री होते त्यांनी राजीनामा देऊन टाकला. सो रियालिटीमध्ये हे कधीच अस्तित्वामध्ये आलेलं नाही आहे, हे फक्त कागदावरतीच राहिलं. क्लॅरिटी आहे? त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाची स्थापना केली. म्हणजे काय, डेप्युटी कलेक्टर, DYSP या सगळ्या पदांची भरती करण्यासाठी. गव्हर्नर जनरल्सनी सुद्धा त्याच प्रकारची धोरणं राबवली. लिटनच्या कारकिर्दीमध्ये 1876 दुष्काळ पडला. ठीक आहे. 1878 मध्ये व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे न्यूजपेपरवरती प्रतिबंध घालणारा कायदा लिटनने अंमलामध्ये आणला. ठीक आहे. आणि इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची जी वयोमर्यादा आहे ती 21 वरून 19 केली. म्हणजे काय, जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थी ही परीक्षा पास होऊ नयेत आणि युरोपियन व्यक्तीच कलेक्टर या पदावरती असले पाहिजे, म्हणून वयोमर्यादा 21 वरून 19 केली. आज 35 आहे, 40 आहे, तरी बी पोरं पास होण्या गेलेत. 19 मध्ये कधी पास होतील पोरं? क्लॅरिटी आहे? त्यानंतर रिपन महत्वाचा गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय, त्यांना 1882 मध्ये हा प्रेस ऍक्ट, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द केला, निर्बंधे उठवली, स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया रचला, त्याला आपण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असं म्हणतो. त्यानंतर हंटर आयोग, ज्याने की भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा शिक्षण सिस्टीम, एज्युकेशन सिस्टीम मध्ये काय चेंजेस केले पाहिजे याच्या शिफारसी करण्यासाठी या हंटर आयोगची निर्मिती करण्यात आली होती. याच आयोगासमोर महात्मा फुलेंनी साक्ष दिली होती. क्लॅरिटी आहे? 1883 मध्ये त्यांना दुष्काळ संहिता, फेमिन कोड त्याने इस्टॅब्लिश केला. ऑब्व्हियसली जर तुम्ही नगदी पिकांची सक्ती करताय आणि जर तुम्ही अन्नधान्याच्या पिकांवर तुम्ही जास्त प्रोत्साहन देत नाहीये तर अन्नधान्याचा तुटवडा पडेल. क्लॅरिटी आहे? आणि त्यामुळे असे दुष्काळ आणि अशा फेमिन, उपासमार आपल्याला पाहायला भेटतील. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तर मग या आर्थिक धोरणाचा प्रभाव आपल्याला सामाजिक आणि धार्मिक धोरणावरती कशा प्रकारे पाहायला भेटतो? त्यांना एकदा कळालंय, एकदा समजलंय की जर आपण भारतीय समाजामध्ये आणि धर्मामध्ये जास्त हस्तक्षेप केला तर हे भारतीय लोक चवताळतात. ठीक आहे, त्यांचा इगो दुखावतो, त्यांच्या भावना दुखावतात. म्हणून सध्या आपण कुठल्याही समाज सुधारणा आपण करणारच नाहीये. भारतीय समाजामध्ये आणि धर्मामध्ये आपण हस्तक्षेप करणार नाही. आपलं काम काय, राज्य करा, फोडा आणि राज्य करा आणि जास्तीत जास्त पैसा भारताच्या बाहेर घेऊन जा. क्लॅरिटी आहे? मग कुठलाही त्यांनी, जसं तर मलबारी यांनी खूप दिवस मागे लागून लागल्यानंतर शेवटी मग त्यांनी संमतीच्या वयाचा कायदा केला. क्लॅरिटी आहे? तोपर्यंत त्यांनी कायदा केलाच नाही. जसं की या पिरियडमध्ये रॅम्पॅक्ट त्यांनी सतीबंदी, स्त्रीभ्रूण हत्या चांगलं केलं, पण पटापट त्यांनी कायदे आणले. पण या ठिकाणी समाज सुधारणाचे त्यांनी कायदे नाही आणले. जोपर्यंत भारतीय समाजांनी किंवा भारतीय लोकांनी दबाव नाही टाकला की सरकारने हा कायदा केला पाहिजे, तोपर्यंत त्यांनी कायदा अंमलामध्ये आणला नाही. ठीक आहे. त्याचबरोबर भारतीय लोकांच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण केली. त्यांना हे सांगितलं की आम्ही गोरे लोक तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत आणि तुमच्यासारख्या काळ्या आणि भुऱ्या लोकांवरती राज्य करणं हा आमचा अधिकार आहे. ठीक आहे. भारतीय लोकांचा कॉन्फिडन्सचं पूर्णपणे खच्चीकरण करून टाकलं. हा तोच पिरियड आहे ज्या पिरियडमध्ये
गांधींना ट्रेन मधून धक्के देऊन बाहेर काढण्यात आलं होतं. ठीक आहे. आणि त्याचबरोबर डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड, म्हणजे भारतीय लोकांची कुत्र्यासोबत तुलना केली होती का, जेणेकरून त्यांनी आपल्याकडे किंवा आपल्या विरोधामध्ये काही करण्याची हिंमत सुद्धा नाही केली पाहिजे. त्यांचं मनोबलचं आपल्याला खच्चीकरण करून टाकायचं. त्यांनी फक्त आपलं राज्य सहन केलं पाहिजे, फक्त आपली सत्ता सहन केली पाहिजे. तो इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स भारतीय लोकांच्या मनामध्ये बिंबवला. तुमचं कल्चर, तुमचं राहणीमान, तुम्ही स्वतः निकृष्ट दर्जाचे आहात आणि आम्ही उत्कृष्ट दर्जाचे आहोत हे लोकांवरती बिंबवलं. त्यामुळे अधिक अधिक लोकांनी काय केलं, त्यांच्या बरोबरीला जायच्या हेतूने त्यांच्यासाठी कपडे घालणे, सूटबूट घालणे, इंग्रजी भाषा बोलणे, अजून जास्त डेव्हलपमेंट आणि ऍडव्हान्स दाखवण्यासाठी स्वतःला. क्लॅरिटी आहे. तर हा न्यूनगंडाचा परिणाम आहे. आपल्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण केलाय की इंग्रजी येत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच येत नाही, जो परिणाम आपण आजपर्यंत भोगतोय. आता हे दुर्दैव आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अजूनही इंग्रजी एक प्रॉमिनंट भाषा आहे, त्याला पर्याय नाही आहे, तो आपल्याला वापरावीच लागते. इव्हन मला सुद्धा मराठीपेक्षा इंग्रजीमध्ये उत्तर लिहिणं जास्त सोपं वाटतं, कारण काय, आपल्या एज्युकेशन सिस्टीम त्याला पर्याय नाही आहे. क्लॅरिटी आहे. कनिष्ठ दर्जा दिला, भारतीय समाजाचे विभाजन केलं, सांप्रदायिकता वाढवली आणि 1860 मध्ये पहिला सांप्रदायिक दंगा भारतात झाला, हिंदू विरुद्ध मुस्लिम. या आधी नव्हता, हा पहिल्यांदा झाला. कोणी वाढवला, कोणी खतपाणी घातलं? ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिशर्स. क्लॅरिटी आहे. महसूल धोरणामध्ये काय केलं, तर प्लांटेशन इकॉनॉमी आपल्याला बघायला भेटते. क्लॅरिटी आहे. जास्तीत जास्त गुंतवणूक केली, कच्च्या मालासाठी प्लांटेशन केलं, खूप जास्त प्रमाणात शेती विकत घेतली, चहाचं प्लांटेशन असेल, ठीक आहे, वेगवेगळे प्लांटेशन असतील, अशी इकॉनॉमी आपल्याला बघायला भेटते. वित्तीय गुंतवणूक भारतामध्ये केली, पण ती का, स्वतःच्या फायद्यासाठी. म्हणजे युरोपियन लोकांना असं म्हटलं, आता युरोपियन लोकांना पैसा बनलाय ना, खूप जास्त पैसा बनलाय, 2 फेज मध्ये त्यांनी बेकार पैसा लुटला आपल्याकडून. मग या पैशाचं करायचं काय, कुठे इन्व्हेस्ट करायचा? बाहेर तर इन्व्हेस्ट करू शकत नाही, दुसरं महायुद्ध चालू आहे. क्लॅरिटी आहे. मग सेफ इन्व्हेस्टमेंट आहे कुठं? भारत. मग त्या इन्व्हेस्टमेंटवरती आम्हाला व्याज किती भेटेल? 5%. आज 9% भेटते सेव्हिंग ह्याच्यावरती, एफडी वरती. त्या काळामध्ये 5%, व्हेरी बिग थिंग. लुटणार कोणाला? भारतालाच. कारण का ही 5% त्यांना द्यायचे वापस. मग पैसा कोणाकडून वसूल केला पाहिजे? भारतीय लोकांकडूनच. म्हणजे काय, भारताच्या इंडस्ट्री गमावल्या, भारतीय लोकांना गरीब केलं आणि अजून लुटणं चालूच आहे. क्लॅरिटी आहे. तरीही भारतामध्ये आधुनिक उद्योग निर्माण व्हायला स्टार्ट झाली. क्लॅरिटी आहे. कापड गिरणी, ठीक आहे, स्टील इंडस्ट्री, या सगळ्या इंडस्ट्रीज भारतामध्ये तयार व्हायला स्टार्ट झाली. पण या इंडस्ट्री जगल्या कशामुळे? इंग्रज सरकारने मदत केली का? अजिबात नाही. भारतीय उद्योगपतींनी आपला पैसा गुंतवला. क्लॅरिटी आहे. पण इंग्रज सरकारने त्या उद्योगपतींना संरक्षण दिलं का? जसं त्यांनी इंग्लंडमध्ये दिलं होतं की नाही बाबा, आम्ही तुमच्या मालाला बाजारपेठ अवेलेबल करून देऊ, तुम्हाला कच्च्या मालाचा पुरवठा करून देऊ. क्लॅरिटी आहे. कारण का इंडस्ट्री जगण्यासाठी त्याला काय पाहिजे? 2 गोष्टी पाहिजे, एक कच्चा माल, दुसरं काय? बाजारपेठ. मग भारतीय उद्योगपती जेव्हा इंडस्ट्री स्थापन करतील तेव्हा ब्रिटिश सरकार त्यांना हे प्रोटेक्शन देईल का? अजिबात देणार नाहीये. मग या जगल्या कशामुळे? दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे. दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजांनाच कापडाची आणि लोखंडाची गरज पडू लागली, जी की त्यांच्या इंडस्ट्रीमधून फुलफिल व्हायला गेली. मग त्यांनी भारतीय इंडस्ट्रीकडे हात पसरले की द्या, तुम्हीच द्या आम्हाला माल. मग या दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे आपल्या इंडस्ट्री कशा बशा तरल्या आणि भारतामध्ये कापड उद्योग आणि लोह उत्पादनाला सुरुवात झाली. क्लॅरिटी आहे. त्यामुळे जे लोक म्हणतात ना की नाही नाही ब्रिटिश आले नसते तर रेल्वे आली नसती, समाज सुधारणा झाली नसती, नाही, त्या अनायसे किंवा निव्वळ योगायोगाने झाल्यात. ब्रिटिश सरकारने जाणून बुजून कुठलंही चांगलं काम भारतामध्ये केलेलं नाही आहे. प्रत्येक काम करण्याच्या पाठीमागे त्यांचा एक हेतू आहे, एक धोरण आहे, आणि तो हेतू आणि धोरण आपण या 3 फेजेस मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्लॅरिटी आहे. सो लास्ट बट नॉट द लिस्ट, एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय? हंटर शिक्षण आयोग, भारतीय विद्यापीठ कायदा केला, त्या कायद्याअंतर्गत भारतामध्ये वेगवेगळी विद्यापीठ निर्माण झाली. ठीक आहे.
सँडर विद्यापीठ सेम, सर्जन शिक्षण आयोग सेम. जास्तीत जास्त शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय लोकांना शिक्षण देण्यासाठी ही वेगवेगळी आयोग स्थापन केली आणि या वेगवेगळ्या आयोगांनी वेगवेगळ्या शिफारसी केल्या. क्लॅरिटी आहे. पण या सगळ्या गोष्टी सरकारने स्वतः केल्या का? नाही, तर भारतीय लोकांच्या किंवा भारतीय राजकीय नेत्यांच्या दबावाखाली केल्या. क्लॅरिटी आहे. सरकारने शिक्षणासाठी काहीतरी पावले उचलली पाहिजे, सरकारने शिक्षणाच्या प्रगतीसाठी डेव्हलपमेंटसाठी काहीतरी केलं पाहिजे. या वारंवार दबावाखाली इंग्रज सरकारने ही पावलं उचललेली आहेत. सो स्टोरीचं कन्क्लुजन काय आहे की जरी इंग्रज सरकारमुळे काही चांगल्या गोष्टी भारतामध्ये आल्या असतील तर त्या निव्वळ योगायोग आहेत किंवा ते त्याच्या धोरणाची रिॲक्शन आहे. क्लॅरिटी आहे. त्या गोष्टीवरती इंग्रज सरकारचं किंवा ब्रिटिशांचं काही कंट्रोल नव्हतं. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठीच राज्य केलं आणि शेवटपर्यंत फक्त आणि फक्त भारताची संपत्ती बाहेर नेण्यासाठी राज्य केलं. पण ते करत असताना त्यांना वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागला आणि त्या वेगवेगळ्या मार्गामुळं भारतामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची डेव्हलपमेंट होत गेली. अनकॉन्शियसली, जाणून बुजून नाही. क्लॅरिटी आहे. समजते. सो आय होप तुमच्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजल्या असतील. क्लॅरिटी आहे. आपण काय केलेलं, संपूर्ण ब्रिटिशांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूचा इतिहास आपण 3 फेजेसमध्ये डिवाइड केला आणि त्या संपूर्ण पॉलिसीजला आपण 3 फेजेसमध्ये स्ट्रक्चराइज करायचा प्रयत्न केला जेणेकरून आपल्या पाठांतराचं काम ते कमी झालं पाहिजे. क्लॅरिटी आहे. तर मग जास्त सध्या ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. यू कॅन जॉईन द टेलिग्राम चॅनल आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे PDF PPTची मिळून जाईल. आणि त्याचबरोबर अशाच तुम्हाला नोट्स वेगवेगळ्या टॉपिकवरती वेगवेगळ्या सब्जेक्टवरती आमच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. सो आय होप यू एन्जॉय द लेक्चर. इट वॉज अ बिट ऑफ लेंदी. थोडंसं जास्त मोठा आपलं लेक्चर झालेलं आहे. बट मेजर पोर्शन किंवा आपण असं म्हणू शकतो की ब्रिटिशांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने संपूर्ण आधुनिक इतिहास आपण या एका लेक्चरमध्ये पूर्णपणे कव्हर केलेला आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.